आवाज कमी आहे. गुड मॉर्निंग. सर्वप्रथम मी व्यासपीठावरती उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तींना आणि समोर उपस्थित असलेल्या सगळे प्राध्यापक, विद्यार्थींना माझा नमस्कार. CIITच्या वतीने मी सर्वप्रथम दादा पाटील कॉलेजचे आभार मानतो की त्यांनी ही आम्हाला संधी दिली आणि एवढा मोठा ऑडियन्स आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. विशेष आभार प्राचार्य नगरकर सरांचे. सर, आतापर्यंत आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत याच्यामध्ये. कदाचित 15 ते 20 वर्कशॉप अशा पद्धतीचे आम्ही घेतलेले प्रयत्च्या कॉलेजेसमध्ये आणि बाकीच्या पण काही कॉलेजेसमध्ये. पण एवढा मोठा ऑडियन्स आम्हाला पहिल्यांदा मिळालेला, त्यामुळे त्याचा एक विशेष आम्हाला आनंद आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय या कॉलेजला आणि या कॉलेजचे प्राचार्य ज्यांनी हा पुढाकार घेतला त्यांच्यासाठी येते. एस.एन. जोशी कॉलेजचे प्राचार्य S.T. साळुंखे साहेबांनी जो बेसिक तुम्हाला सांगितलं की CIIT संस्था काय आहे, त्या संदर्भात मी थोडंसं तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेन की एक्झॅक्टली CIIT म्हणजे काय आहे, त्याच्यात आम्ही कशा पद्धतीने काम करतो आणि कशा अर्थाने आम्ही कुठल्या स्टार्टअपला मदत करू शकतो यासाठी. थोडंसं टापाटापणे करूया आणि थोडंसं जरा इंटरॅक्टिव्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. एवढा मोठा ऑडियन्स आहे म्हटल्यानंतर इंटरॅक्टिव्ह करताना थोडेसे मर्यादे येतील, पण त्यातल्या त्यात आपण काय त्याला बेटर करता येईल आपण प्रयत्न करू. मागचं थोडंसं जरा लाईट डीम केलं तर स्क्रीन जरा आहे. येस, थँक्यू. CIII ज्याचं लॉंग फॉर्म सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन हे आहे. हे एक स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आहे. जसं प्राचार्य S.T. साळुंखे साहेबांनी सांगितलं, ते एक स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर की ज्याच्यामध्ये आम्ही स्टार्टअप्सना आम्ही मेंटरिंग देतो, त्यांना आम्ही हँडहोल्डिंग देतो, आम्ही त्यांना नर्चर करतो या त्यांच्या जर्नीमध्ये. इन्क्युबेशन हा शब्द तुम्हाला जर का माहिती असेल तर थोडासा मेडिकल शब्द आहे. जेव्हा बाळ जन्माला येतात, प्री मॅच्युअर जर का बाळ जन्माला जर का आलं तर त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवतात, कारण त्यावेळी अशा बाळांची तब्येत जी फार नाजूक असते त्यांना फार कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये ठेवतात. त्याच अर्थाने स्टार्टअपचं इन्क्युबेशन सेंटर आपण आहे की ज्याच्यामध्ये आपण स्टार्टअपची जी जर्नी आहे सुरुवातीच्या काळामध्ये जी फार नाजूक असते, तर त्यांना मदत करण्यासाठीची जी काही यंत्रणा आणि हँडहोल्डिंग त्यांना द्यायचं असतं त्या पद्धतीचा आपण या सगळ्या सेटअपमधून आपण त्यांना मदत करत असतो. आता देशामध्ये अनेक स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आहेत. साधारण 400-500च्या वरती आज इन्क्युबेशन सेंटर्स असतील. पण या सगळ्या भाऊगर्दीमध्ये रयत शिक्षण संस्था ही एकमेव संस्था आहे ज्यांचे क्लस्टर इन्क्युबेशन सेंटर आहे, ज्यांचे CIII या नावाने 3 इन्क्युबेशन सेंटर आहे. त्यातला एक सातारामध्ये, दुसरा पुण्यात आहे, तिसरा खारघरमध्ये. प्रत्येक शैक्षणिक कंपनी, प्रत्येक सेंटर जो आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र आपण एक शैक्षणिक कंपनी केलेली आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्याला स्वतंत्र एक बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. प्रत्येक सेंटरसाठीचा एक CEO, एक मॅनेजमेंट टीम आहे आणि त्याला एक विशिष्ट पद्धतीची यंत्रणा आपण त्यांना दिलेली आहे. मला माहिती नाही की इथं उपस्थित असलेले किती विद्यार्थिनी किंवा फॅकल्टीजनी यातलं कुठल्या तरी आदर साताराच्या किंवा पुण्याच्या किंवा खारघरच्या सेंटरला तुम्ही व्हिजिट केलेलं आहे. नसेल तर माझं अगदी आग्रहाची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही कुठल्या तरी एका सेंटरला व्हिजिट करा. ज्या पद्धतीचे सेंटर्स आपण रयत शिक्षण संस्थेने या 3 ठिकाणी उभारलेले आहेत, तशा पद्धतीची व्यवस्था सेंटर तुम्हाला बॉम्बे आणि बँगलोरमध्ये पण मिळणार नाही. या लेवलचं, त्या तोडीचं आणि त्या मॉडर्न पद्धतीचं आपण सेंटर इथं उभं केलेलं आहे. त्यामुळे माझं आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्या तरी एका सेंटरला हे करा. आता CIII एक्झॅक्टली काय मदत करते त्याच्या आधी CIII सारख्या या स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरची मुळात गरज का लागली हे थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. हे सांगत असताना आम्हाला थोडंसं जरा मी थोडासा अकॅडमिक बॅकग्राऊंडमधून आलेलं नाही आहे. मी कधी लेक्चर वगैरे दिलेलं नाही आहे. इंजिनिअरिंग आणि MBA केल्यानंतर अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलं. त्याच्यानंतर 18 वर्षामध्ये मी माझे स्वतःचे 3 स्टार्टअप केले. त्याच्यानंतर 6 पेटंटही झाले, अनेक पारितोषिक मी नॅशनल लेवलचे कॉम्पिटिशन जिंकलेले आहे. माझा प्रवास हा कम्प्लिटली एका वेगळ्या पद्धतीचा कॉर्पोरेट पद्धतीचा आहे. त्यामुळे हा जो वर्कशॉप आहे तो मी एक अकॅडमिशियन म्हणून नाही तर एक कॉर्पोरेटचा इंडस्ट्रियलिस्ट माणूस ज्या पद्धतीने आम्ही करतो, आम्हाला ज्या पद्धतीची सवय त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करतो आणि थोडंसं आपण इंटरॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करूया. CIII जसं मी म्हटलंय एक स्लाइड आपण बघूया की
सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन. इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशनमध्ये फरक माहिती आहे का सांगायची गरज आहे? तुम्ही बोललात तर मला कळेल. फरक माहिती आहे का नाही माहिती आहे? माहिती आहे का नाही माहिती? थँक्यू. नेक्स्ट स्लाइड. आता काही प्रश्न मी विचारेन. माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचं तुम्हाला जे योग्य उत्तर वाटतं ते तुम्ही सांगा. चुकलं तरी काय हरकत नाही, आपलीच लोक आहेत. प्रश्न स्क्रीनवरती, इज देअर ए जॉब अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी स्टुडंट ग्रॅज्युएटिंग, पोस्ट ग्रॅज्युएटिंग इन इंडिया? आज देशामध्ये प्रत्येक विद्यार्थी जो ग्रॅज्युएट होतोय, पोस्ट ग्रॅज्युएट होतोय, त्यांना आज नोकरी अवेलेबल आहे का नाही? फर्स्ट क्लास, एकदम मस्त. उत्तर अतिशय बरोबर आहे. नाही, पण त्याचं स्टॅटिस्टिक बघा. तर स्टॅटिस्टिक काय म्हणते की 45% ऑफ इंडियाज ग्रॅज्युएट जॉब सिकर्स आर एम्प्लॉयेबल. म्हणजे फक्त 45% जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी मिळवण्याचे लायक ते आहेत. त्याचा दुसरा अर्थ 55% जे ग्रॅज्युएट होत आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत, ते एम्प्लॉयेबल नाही आहेत. कारण इंडस्ट्रीमध्ये जी रिक्वायरमेंट आहे आणि ते अकॅडमिक्समध्ये जे शिकत आहेत त्याच्यामध्ये घ्या, तर दुसरी नोकऱ्यांची संख्या पण कमी होते. हे दोन्ही गोष्टी आहेत. पुढचा अजून एक आकडा त्याच्यामध्ये दिलेला आहे की 23% हा चर्न आहे. चर्न कशा अर्थाने? आशिष, नेक्स्ट स्लाइड. पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्ही जर का बघितला तर 69 मिलियन म्हणजे साधारण 7 करोड न्यू जॉब्स विल बी क्रिएटेड. 7 करोड न्यू जॉब्स क्रिएट होतील. पण धोक्याची घंटा पुढचं स्टेटमेंट आहे, 8 करोडपेक्षा जास्त जॉब्स हे कमी होणार आहेत. म्हणजे नेट प्रत्येक वर्षी नोकऱ्यांचं प्रमाण, संख्या हे कमीच होत राहणार आहे. ते कुठलंही सेक्टर याच्यामध्ये सुटणार नाही. ही परिस्थिती इंडियाची आणि ही देशातली आहे आणि जगाभरातल्या सगळ्या कुठल्याही कंट्रीमध्ये जर का गेलं तर साधारण अशाच पद्धतीची परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. कुठलाही सेक्टर याच्यामध्ये सुटणार नाही. मग या निमित्ताने मला एक प्रश्न विचारायचा की हू शुड गेट इन टू डुईंग जॉब, बिझनेस, आंतरप्रिनरशिप? कोणी जॉब करायला पाहिजे, कोणी आंतरप्रिनरशिप करायला पाहिजे, कोणी बिझनेस करायला पाहिजे? सर्वसाधारणपणे एखादा विद्यार्थी जेव्हा ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो आणि जेव्हा आपण म्हणतो की आता तो कामधंद्याला किंवा करिअरला सुरुवात करून त्याचे ठरलेले जे पर्याय असतात, एक तर त्यांनी नोकरी करायची, ती गव्हर्नमेंटची नोकरी, नाहीतर मग प्रायव्हेट सेक्टरमधली कंपनी कुठेतरी नोकरी करेल, नाहीतर मग तो कुठला तरी प्रोप्रायटरशिपचा तो बिझनेस करतो ज्याच्यामध्ये तोच त्या कंपनीचा, त्या छोट्याशा फर्मचा तोच मालक आणि तोच त्या कंपनीचा नोकर असतो. उदाहरणार्थ वकील, उदाहरणार्थ CA, अशा पद्धतीने. नाहीतर मग तो बिझनेस करू शकतो, नाहीतर मग तो आंतरप्रिनरशिप करू शकतो. मी मुद्दामून बिझनेस आणि आंतरप्रिनरशिप हे थोडेसे मी वेगळे म्हणतो कारण या दोघांमध्ये फरक आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की बिझनेस आणि आंतरप्रिनरशिप सेम आहे तर तसं नाही. बिझनेसमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही घेता ज्याच्यामध्ये तुमचं काही व्हॅल्यू ॲडिशन न करता जेव्हा तुम्ही विकता आणि त्याच्यातनं 2 पैसे कमवता, तो झाला बिझनेस. उदाहरणार्थ तुम्ही लॅपटॉप कुठल्या तरी कंपनीचा, लिनोवाचा, डेलचा खरेदी केला, तुमचं मार्जिन ॲड केलं, विकला. मोबाईल कुठल्या तरी कंपनीचा खरेदी केला, तुमचे मार्जिन ॲड केलं, विकला, 2 पैसे कमवले. त्याच्यामध्ये तुमचं व्हॅल्यू ॲडिशन काय आहे? 0. तर मग अशा व्यवहारांना बिझनेस म्हणतो. आंतरप्रिनरशिपमध्ये तुम्ही कुठला तरी एक नवीन प्रॉब्लेम शोधून काढला आणि त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही एक नवीन सोल्युशन तुम्ही रिसर्च करून तुम्ही शोधून काढला आणि त्याच्यातनं तुम्हाला बिझनेस करायचा आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी रिस्क आहे. तर अशा व्हेंचर्सना आंतरप्रिनरशिप म्हटलं जातं. स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपण फक्त आंतरप्रिनर्सना मदत करतो, त्यांना हँडहोल्डिंग देतो, आपण त्यांना नर्चरिंग करतो, त्यांना मेंटेन करतो. आपण बिझनेसेसना मदत करत नाही कारण त्यांना मदत करायची गरज नाही. त्यांच्यासाठीची यंत्रणा ही अनेक वर्षांपासून गव्हर्नमेंटनी एस्टॅब्लिश केलेले, ते त्या मार्गातून त्या फॅसिलिटीचा उपयोग घेऊ शकतो. आता एका थोर माणसाने जसं म्हटलं होतं की कोणी जॉब करायला पाहिजे, कोणी बिझनेस करायला पाहिजे, कोणी आंतरप्रिनरशिपमध्ये करायला पाहिजे. हा प्रत्येक व्यक्तिगत ज्या त्या विद्यार्थ्याचा हे असो की तो जगाकडे, त्याच्या करिअरकडे, त्याच्या लाईफकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. जर का एखाद्या विद्यार्थीचा जर का दृष्टिकोन फक्त एका दिवसासाठीचा एवढा नॅरो माइंडेड आहे की तो फक्त एका दिवसाचा जर का विचार करणारा मानसिकतेचा जर का विद्यार्थी असेल तर त्यांनी मजुरी करायला पाहिजे. अशा अर्थाने की आजचं जे होईल ते बघू, उद्याचं उद्या बघू, अशा पद्धतीचं जर का मानसिकता असेल तर त्यांनी मजुरी करायला पाहिजे. जर का आता स्टुडंटचं जर का विचार जर का 1 महिन्याचा असेल तर त्यांनी नोकरी करायला पाहिजे की जुलै महिन्याचं भागल्यानंतर पगार मिळाल्यानंतर बघू ऑगस्टचा काळ येईल, मग त्याच्यानंतर सप्टेंबरचं काळ, ऑक्टोबरचं काळ, त्या पद्धतीने. जर का त्या विद्यार्थ्याचं जर का विजन 1 वर्षाचं जर का असेल तर त्यांनी बिझनेस करायला पाहिजे. त्याचं जर का विजन जर का 10 वर्षाचं असेल तर त्यांनी शेती करायला पाहिजे.
आणि त्याचं विजन जर का 100 वर्षांचा असेल की काहीतरी असं करायचं की 100 वर्ष त्यांचा इम्पॅक्ट राहील, तर त्यांनी माणसांना जोडून काहीतरी उपक्रम करायला पाहिजे. त्या पद्धतीचे त्यांनी प्रोजेक्ट किंवा प्रयोग करायला पाहिजे. ज्याचं उत्तम उदाहरण 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेल्या 400 वर्षानंतरही त्यांच्या 13व्या वंशजांना आपण तेवढाच मान सन्मान देतो जेवढा छत्रपती महाराजांना आपण त्याकाळी दिलेला आहे. त्याच्यानंतर झालेले प्रत्येक संत जे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, त्यांना आपण अजूनही तेवढंच पूजतो. अजूनही जगातलं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या स्वतःच्या कर्मवीरांना की ज्यांनी 100 वर्षांपूर्वी सुरू केलेली रयत संस्था 100 वर्षानंतरही अखंडित एवढी लोक त्यांच्या त्या उद्देशापोटी सर्वजण काम करतात. एंटरप्रेन्योरशिपचा जो प्रवास असतो हा साधारण या पद्धतीचा असतो. एंटरप्रेन्योरशिपमध्ये जे काय तुम्ही तयार करता त्याचा इम्पॅक्ट 100 वर्षापर्यंत राहू शकतो. म्हणून तो बिझनेस म्हणून बघता कामा नये. एंटरप्रेन्योरशिप हा एक कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीचा बॉल गेम आहे. या निमित्ताने मला तो अधोरेखित करायचा होता. नेक्स्ट लाईन. कुठलाही जर का तुम्ही घेतला, जॉब घेतला, बिझनेस घेतला, एंटरप्रेन्योरशिप जर काय केला तर रिस्क आणि रिवॉर्ड हा एक नॅचरल एक फॉर्म्युला आहे. जिथे रिस्क जास्त तिथे रिवॉर्ड जास्त असतं. जर का बिझनेस करायचा असेल तर त्या माणसाचं जसं विजन, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं जगाकडे करिअरकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्या बेसिसवरती त्यांनी ठरवायला पाहिजे की त्यांनी बिझनेस करायला पाहिजे का जॉब करायला पाहिजे. त्याचा ॲप्टिट्यूड पण खूप जरुरी आहे. म्हणजे त्याची मानसिकता कशी आहे. मी एक उदाहरण कायम माझ्या वर्कशॉपमध्ये देतो. मी जेव्हा MBAला होतो पुणे युनिव्हर्सिटी कुंभामध्ये, त्यावेळी आमच्या डीननी जेव्हा आमचं एक वेलकम सेशन झालेलं होतं त्यावेळी एक उदाहरण दिलं होतं की MBAमध्ये जे लोक आलेले आहेत त्यांना जर का बिझनेस करायचं जर का असेल तर त्यांच्यामध्ये काय मानसिकता असायला पाहिजे म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. तेच उदाहरण मी या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. ते उदाहरण असं आहे की एक इंडियन कपल काही वर्षांपूर्वी म्हणजे इथं लग्न झाल्यानंतर ते अमेरिकेत शिफ्ट गेले. अमेरिकेत ते सेटल झाले. त्यांना तिथं एक मूल झाला. तो मुलगा मग तिथल्या शाळेमध्ये तो शिकतो. मोठ्या शाळेमध्ये चांगल्या रँकिंगनी पास होतो. त्याच्यानंतर तो इंजिनिअरिंग करतो. गोल्ड मेडल मिळतं त्याला. त्याच्यानंतर तो MBA करतो टॉपच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये. तिथं पण त्याला गोल्ड मेडल मिळतं आणि त्यांच्या घरी ते सेलिब्रेशन चाललेलं असतं वगैरे. तर एकदम सडनली ऑल ऑफ अ सडन त्या मुलाचे जे वडील असतात ते मुलाला बोलवतात की बाळा, माझी इच्छा आहे की तू आता लग्न कर. आता हे थोडासा एकदम आचार्य आल्यानंतर तो मुलगा थोडासा जरा घाबरतो. तो म्हणतो बाबा आता कुठं तर माझ्या करिअरची सुरुवात आहे. मी आता कुठे MBA झालेले, आता मला काही काळ पहिल्यांदा नोकरी करायची, सगळं झाल्यानंतर मला नोकरी करायची. पण फॉर सम रिझन त्या वडिलांना त्या मुलाची पटकन लग्न लावून द्यायची थोडीशी जरा घाई असते. काही कारणामुळे त्यांचं जे काय असेल ते थोडंसं जरा एक टिपिकल जे गुज्जू फॅमिली आणि मारवाडी फॅमिली असतं त्यांच्या DNA थोडासा एक जे बिझनेसमॅनचे स्किल्स असतात. वी मस्ट अप्रिशिएट दॅट. ते थोडंसं जरा डोकं लावतात की बाबा काय करू आणि माझ्या मुलाला पटवू की त्यांनी लग्नाला हो म्हणायला पाहिजे. तर ते एक स्टोरी क्रिएट करतात. ते म्हणतात बाळा असं आहे की तुझ्यासाठी बिल गेट्सच्या मुलीचं स्थळ आलेलं आहे. आता बिल गेट्सच्या मुलीचं स्थळ आलं म्हटल्यानंतर तो मुलगा थोडासा जरा गांगून जातो. तो म्हणतो बाबा काही पण थापा मारताय तुम्ही, काहीतरी बोलताय वगैरे, उगाच मला तुम्ही हे करताय. पण ते नाही रे बाळा, मागच्या आठवड्यामध्येच आलेलं होतं स्थळ, पण तुझं रिझल्ट आलेलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. पण आज आता रिझल्ट आला, सगळं आला, सगळं आनंदी वातावरण आहे म्हणून मी तुला सांगत होतो. तो म्हणतो खरंच का बाबा सगळं एकदम. तो म्हणतो की अरे बिल गेट्सच्या मुलीचं जर का स्थळ असतं तर कोण मूर्ख नाही म्हणेल ना. तो म्हणतो बाबा जर का बिल गेट्सच्या मुलीचं स्थळ असेल तर मी 100% लग्न करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी लग्न करायला तयार आहे. तो मुलगा खुश, वडील पण खुश. वडील विचार करतात चला पोराला तर पटवलं. पण म्हणतात आता दुसरी एक समस्या निर्माण झालेली आहे. आता हे बिल गेट्सच्या मुलीचं काय करायचं होतं. काळा का गोरा मी कधी त्याला व्यक्तिगत भेटलेलं नाही आहे, त्याला कधी बघितलेलं पण नाही आहे. काय करायचं म्हणजे करू काहीतरी. हा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह केला. काहीतरी डोकं लढवून रात्रभर विचार करतात ते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये कोणाच्या तरी ओळखीच्याने तो डायरेक्ट जातो आणि मग बिल गेट्सच्या समोर तो वशिला लावून तो उभा राहतो. तेव्हा असं असं मी आणि माझा मुलगा आहे आणि माझी इच्छा आहे की तुझ्या मुलीचं स्थळ तू माझ्या मुलाला दे. आता हे असं काहीतरी बिल गेट्सला ऐकल्यानंतर बिल गेट्स अशा भाषेमध्ये व्यवस्थित ऐकवतो की तू कोण, मी कोण, तुला माहिती आहे का माझी संपत्ती, माझी लायकी आणि मग तुझी लायकी काय. मग असं का तुझा मुलगा लागून गेला की तू एवढा धाडस करतोय की माझ्याच ऑफिसमध्ये येऊन तू माझ्या मुलीसाठीचं तू स्थळ मागतोयस तुझ्या मुलासाठी. तर तो बाप म्हणतो की माझा मुलगा जो आहे तो वर्ल्ड बँकेचा CEO आहे.
आता बिल गेट्स थोडासा विचार करतो की वर्ल्ड बँकेचा सीईओ हे काय छोटं पद नाही आहे. जगातल्या सगळ्या बँकांमध्ये वर्ल्ड बँक ही खूप मोठी बँक आहे. त्याच्यातलं सीईओ पद हे खूप एक स्टेचर असलेलं, एक रेप्युटेशन आणि रिस्पेक्ट असलेलं, भरगच्च पगार देणारी एक बँक आहे. तर बिल गेट म्हणतो जर का तुझा मुलगा जर का म्हणजे वर्ल्ड बँकेचा जर का सीईओ असेल तर माझ्या मुलीचं स्थळ मी तुझ्या मुलाला द्यायला मी तयार आहे. बिल गेट खुश, तो बाप पण खुश. तो म्हणतो बाहेर तो म्हणतो चला याला पण पटवलं. मग नंतर विचार करतो आता ह्याला तर पटवलं पण आता हे वर्ल्ड बँकेचं काय करायचं. मी तर कधी मला माहीत पण नाही की त्यांचं ऑफिस कुठे आहे, त्याला काय असं काय पद्धत पण नाही माहिती त्याच्यातली. म्हणजे बघू म्हणे काहीतरी. मग रात्रभर विचार करतात. तिसऱ्या दिवशी ते उठतात, वर्ल्ड बँकेच्या आता ऑफिसमध्ये जातात हेडक्वार्टरमध्ये आणि चेअरमॅनच्या समोर जाऊन ते बसतात. चेअरमॅनच्या समोर जाऊन बसतात. ते म्हणतात की असं मी माझं नाव असं, माझा मुलगा असा आणि माझ्या मुलाला त्यांनी MBA केलेलं आहे, तो गोल्ड मेडलिस्ट आहे, तर त्याला तो वर्ल्ड बँकेचा सीईओ म्हणून अपॉइंट कर. तो चेअरमॅन फिरंगी असो, फॉरेनचा, US तो त्याला झाडतो. तो म्हणतो अरे तू अक्कल आहे का तुला, काय तू कोणाशी बोलतोय, तुला भान आहे का, असा काय तुझा मुलगा लागून गेला. तर तो बाप म्हणतो माझा मुलगा हा बिल गेट्सचा जावई. आता तो चेअरमॅन पण थोडासा विचार करतो, बिल गेट्सचा जावई असेल तर कोण मूर्ख मग घ्यायला नाही म्हणेल. तुमचं बिल गेटचा जावई असेल तर 100% लगेच अपॉइंटमेंट लेटर त्याला देऊन टाकतात. चौथ्या दिवशी त्यांचं लग्न होऊन जातं. आता हे असं करा असं मी सुचवत नाही, पण मुद्दा बघा तो बिझनेसमॅनची वृत्ती कशी असते बघा. त्याला जर का प्रॉब्लेम जर का सॉल्व्ह करता येत नसेल तर तो प्रॉब्लेमचं नेचर डायरेक्शन बदलतो. ही मानसिकता जर का तुमच्यामध्ये असेल आणि डेव्हलप करता येत असेल तर मग अशा लोकांनी बिझनेसच करायला पाहिजे. अशा अर्थाने तो साधारणपणे उदाहरण दिलेलं होतं. नेक्स्ट एक प्रश्न इथं समोर आहे, व्हॉट इज द राईट एज टू गेट इन टू एंटरप्रेन्योरशिप. जर का एंटरप्रेन्योरशिपमध्ये जायचं असेल तर एक योग्य वय काय असायला पाहिजे तुमच्यामध्ये. 18, 25, 30, 35 काय वयाची मर्यादा असते का. परफेक्ट नसते. नेक्स्ट लाईन, नो एज नो जेंडर. कुठलीही वयाची मर्यादा नाही, जेंडरची, मुलगा आहे मुलगी आहे काही नाही, सगळ्यांना संधी समान. नेक्स्ट लाईन, स्टॅटिस्टिक बघा, 72% ऑफ एंटरप्रेन्योर्स इन इंडिया आर अंडर द एज ऑफ +35. म्हणजे आता इंडियामध्ये जेवढे स्टार्टअप्स आहेत त्यातले 72% जे स्टार्टअप्सचे फाउंडर्स आहेत, मालक, ते वयाच्या 35च्या आतले आहेत. म्हणजे सगळं न्यू जनरेशन जे आहे हे सगळे त्या स्टार्टअपकडे आता वळताना दिसते. नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन. अजून एक प्रश्न, हाऊ मेनी इयर्स ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स शुड वन हॅव टू गेट इन टू एंटरप्रेन्योरशिप. एंटरप्रेन्योरशिपमध्ये येण्यासाठी प्रायर किती वर्षांचा त्याला वर्कचा अनुभव असायला पाहिजे, त्यांनी किती वर्षांची नोकरी केलेली असायला पाहिजे. तुमच्यामध्ये वयाची मर्यादा असते का प्रोफेशनल एक्सपिरियन्सची. नाही. एक काळ होता, पूर्वीचे टोकाळे असे होते की तुम्ही कमीत कमी 5-10 वर्ष कुठेतरी नोकरी करा, त्याच्यानंतर मग धंद्याचा तुम्ही विचार करा, असं एक साधारण पद्धत होती. पण आता धंदाचे स्वरूप पण बघितलं आणि धंदा करायच्या पद्धती पण कम्प्लिटली बदललेले आहेत. जुने ठोकताळे जे आहेत ते सर्वस्वी आता बदललेले आहेत. जुन्या पद्धतीने आता नवीन बिझनेस करता येत नाही. नवीन बिझनेस नवीन पद्धतीने नवीन नियमाप्रमाणेच तुम्हाला करावा लागतं. नेक्स्ट, याच्यामध्ये एक्सपिरियन्स असणं हे काय बंधनकारक नाही आहे. एक स्टॅटिस्टिक बघा, 13% ऑफ द कंपनीज फाउंडर्स हॅव 0 प्रोफेशनल एक्सपिरियन्स. आज इंडियामध्ये जेवढे स्टार्टअप्स आहेत त्यातले 13% फाउंडर्स असे आहेत की ज्यांना प्रोफेशनल एक्सपिरियन्स नाही आहे, जे ग्रॅज्युएशन नंतर ते एंटरप्रेन्योरशिपमध्ये आलेले कुठेही नोकरी न करता. नेक्स्ट लाईन. थोडं मी सुरुवातीला फास्ट जाणार आहे. कॅन वन स्टार्ट एंटरप्रेन्योरशिप जर्नी इवन बिफोर कम्प्लिटिंग ग्रॅज्युएशन. एखादा विद्यार्थ्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन होण्याच्या आधीच एंटरप्रेन्योरशिप करू शकतो का नाही. हो का नाही. हो का नाही. हो, करेक्ट. येस. नेक्स्ट लाईन. चलो, आता जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं स्वरूप थोडंसं आपण बदलूया. आता मी क्विज मधले काही प्रश्न विचारेन. या प्रश्नांमध्ये ऑप्शन्स असतील. तुम्हाला कसं वाटतं याच्यातलं जे योग्य उत्तर तुम्हाला वाटतं तुम्ही त्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करा. व्हॉट इज कॉमन अमॉंग दी फॉलोइंग पर्सनॅलिटी. मी काही लोकांचे नावं तुम्हाला दाखवणार आहे. त्या सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे तुम्ही थोडंसं विचार करून सांगा. ही नावं काय आहेत. स्टीव्ह जॉब्स, मार्क झकरबर्ग, बिल गेट्स, रिचर्ड ब्रॅन्सन, लॅरी एलिसन, मायकल डेल. दिग्गज मोठमोठ्या कंपन्यांचे हे मालक आहेत, श्रीमंत आहेत, गर्भश्रीमंत आहेत, सगळे फॉरेनर्स आहेत. ह्यांच्यामध्ये काय कॉमन आहे.
चुकलं तरी काय हरकत नाही. ज्यांना बोलायचं त्यांनी हात वरती करा आणि एवढं मोठं ऑडियन्स आहे, नाही कदाचित नाही ठरवताना तिथनं तुम्ही मोठ्यांनी सांगितलं तरी काय हरकत नाही. जर का तुम्हाला वाटत असेल की हे सगळे फॉरेनर्स आहेत तर मग अजून एक तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये देतो. ही काही इंडियन नाव आहे, धीरूभाई अंबानी, अजित प्रेमजी, सुभाष चंद्र. या सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे? याच्यामध्ये फॉरेनर्स आहेत आणि इंडियन आहेत, या सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे? काय कॉमन आहे? हात वरती करा, उभं राहून लगेच मोठ्याने बोलला तरी काय हरकत नाही. आपलेच लोक आहे, चुकलं तरी काय हरकत नाही. चलो ठीक आहे, त्याला थोडंसं इंटरेस्टिंग करून जो उत्तर बरोबर देईल त्यांना आपण एक चॉकलेट देऊया. स्पीकिंग ॲबिलिटी, रिस्क टेकिंग ॲबिलिटी नाही, विजनरी नाही. सर्वसाधारण सगळ्यांमध्ये रिस्क टेकिंग म्हणजे बिझनेसमध्ये उतरताना आणि एंटरप्रेन्योरशिपमध्ये येताना रिस्क टेकिंग ॲबिलिटीज लागतातच. पण याच्यामध्ये काही विशिष्ट पद्धतीचं फाउंडर ऑफ कंपनी नाही. हे कंपनीचे ते मालकच आहेत, म्हणजे फाउंडर्स आहेत, पहिले मालक आहेत म्हणून त्यांना फाउंडर म्हणतात. कधी पण कंपनीचा मालका जो पहिल्यांदा असतात त्याला फाउंडर आणि त्याच्या जोडीदाराला को फाउंडर म्हटलं जातं. तिथे हातवरती केली. कन्सिस्टन्सी जवळपास ह्याचं खरं उत्तर आहे. तुम्हाला थोडंसं म्हणजे अनेक असे क्विज मी विचारेन, या प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की का. हे सर्वजण असे आहेत की ज्यांनी त्यांचं जे ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे करत होते ते त्यांनी मधीच सोडलं आणि ते बिझनेसमध्ये आले. ग्रॅज्युएशन करत असताना, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना त्यांनी मध्येच त्यांचं शिक्षण सोडलं आणि ते बिझनेसमध्ये आले. त्याची कारणं त्यांची व्यक्तिगत असतील, फॅमिलीचे पैशांचे विषय असतील किंवा कदाचित पैशांची विषय नाही, पण त्यांच्या डोक्यात आलेली कल्पना एवढी त्यांना पॅशनेट वाटली की त्यांनी लगेच सोडून दिलं. ते म्हटलं मला ह्या बिझनेसमध्ये उतरायचं आणि ते उतरलेले. अशी उदाहरणं आम्ही का देतो? कारण जे एक सर्वसाधारण पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक धारणा असते की एंटरप्रेन्योरशिप म्हटल्यानंतर तो IITचाच असायला पाहिजे, तो इंजिनियरच असायला पाहिजे, नाहीतर मी आपली सायन्सच असायला पाहिजे, असं काही नाही. कॉमर्स, आर्ट्स असे पण एंटरप्रेन्योर झालेले उदाहरणं आहेत आपल्याकडे. ज्यांचं शिक्षण नाही झालेले असे पण मोठे झालेले आपल्याकडे उदाहरणं आहेत. त्यामुळे ही जी धारणा आहे आणि मिसअंडरस्टँडिंग आहे ती तुमच्या डोक्यातनं काढण्यासाठीचे असे काय आम्ही उदाहरणं मुद्दाम तुम्हाला शेअर करत असतो. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज द सक्सेस रेट इन एंटरप्रेन्योरशिप? एंटरप्रेन्योरशिपच्या याच्यामध्ये सक्सेस रेट किती असतो? फार चॅलेंजिंग आहे. एंटरप्रेन्योरशिपच्या याच्यामध्ये सक्सेस रेट हा फक्त 10%, म्हणजे 100 90 हे फेल होतात आणि फक्त 10 सक्सेस होतात. म्हणजे 90 फेल होतात ते एका वर्षामध्ये फेल होत नाही, ते टप्प्याटप्प्याने, काही दुसऱ्या वर्षी, काही तिसऱ्या वर्षी, काही 5व्या वर्षी, काही 7व्या वर्षी, काही 10व्या वर्षी फेल होतात. गव्हर्नमेंटच्या डेफिनेशनप्रमाणे ज्या कंपन्या स्टार्टअप 10 वर्षानंतर अस्तित्वात राहत नाही त्यांना फेल्युअर म्हटलं जातं. पण सुरुवातीच्या या 10 वर्षांमध्ये ते जे काय बिझनेस करतात तो त्याच्यामध्ये त्यांचा फायदा झालेलाच असतो. म्हणजे 10% इज नॉट ॲब्सोल्यूट 10%. त्या लोकांनी बऱ्यापैकी तो बिझनेस केलेला असतो. तरी देखील नेक्स्ट स्लाइड. तरी देखील जर का 10% तुम्हाला जर का खूप कमी वाटत असेल तर मग ही बाकीची उदाहरणं आपण बघूया. IITसाठी जे विद्यार्थी बसतात आणि ज्यांना IITमध्ये ॲडमिशन मिळते त्यांची संख्या मात्र 8%. CA साठी जेवढे लोक बसतात ज्यांना ॲडमिशन मिळते त्यांची संख्या 5% आणि UPSCसाठी जे लोक बसतात 8 ते 10 लाख सीट्स असतात 850, त्यांचं प्रमाण 0.5% पेक्षाही कमी असतं. मग त्याच्यापेक्षा 10% जो एंटरप्रेन्योरशिपचा सक्सेस रेट आहे हा खूपच त्याच्यापेक्षा बेटर आहे. नेक्स्ट स्लाइड. चला नेक्स्ट क्विज. व्हॉट इज कॉमन अमॉंग द फॉलोइंग बिझनेस पर्सन्स? काही बिझनेसमॅनचे फोटो दाखवते मी तुम्हाला. ही सगळी नावं तुम्हाला कदाचित माहिती असतील. मी परत एकदा सांगतो. धीरूभाई अंबानी रिलायन्सचे पहिले मालक, भाविश अग्रवाल ओला कंपनीचा मालक, सचिन बन्सल फ्लिपकार्ट कंपनीचा मालक, रितेश अग्रवाल ओयो कंपनीचा मालक, कुणाल शहा क्रेन कंपनीचा मालक, विजय शेखर शर्मा पेटीएमचा मालक. हे सगळे म्हटले तर इंडियन आहेत, दिग्गज आहेत, श्रीमंत आहेत, धर्मश्रीमंत आहेत, फर्स्ट जनरेशन स्टार्टअप आहेत. त्यांना फॅमिलीचा असं काय बॅकग्राऊंड नाही आहे किंवा त्यांच्या वडिलोपार्जित काहीतरी बिझनेसमध्ये तो उतरले आणि मोठे झाला असत नाही. काहीतरी शून्यातनं सुरुवात केली आहे त्यांनी बिझनेस मोठा केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? चॉकलेट आहे तिथे.
गेस करायला काय हरकत नाही, चुकलं तरी काय हरकत नाही. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे सर्व हे बिझनेसमॅन आहेत ज्यांना आता आपण बघतोय की हे खूप कुठे झालेले आहेत, पण यांनी जेव्हा सुरुवातीला एक बिझनेस सुरुवात केला होता, जो त्यांचा पहिला व्हेंचर होता, पहिला स्टार्टअप होता, तो फेल गेलेला. काही लोकांचे दुसरा स्टार्टअप पण फेल गेलेला आहे, काही लोकांचं तिसरा स्टार्टअप पण फेल गेलेला आहे. म्हणजे या कंपन्या, ओयो कंपनी, ओला कंपनी, फ्लिपकार्ट कंपनी जे झालेले आहेत ते त्यांच्या पहिल्या शॉपमध्ये त्यांना सक्सेस मिळालेले नाही. हे मुद्दाम उदाहरण आम्ही का देतो की जी भीती असते विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या मनामध्ये की आपण जर का कंपनी केली आणि ती कंपनी जर का नाही चालली तर मग आपण संपलो, असं काही नाही. यातला प्रत्येकाचा पहिला बिझनेस, काही लोकांचे 2 बिझनेस, काही लोकांचे 3-3 बिझनेसेस फेल गेलेले आहेत. काही उदाहरणं अशी आहेत की जे बँकरप्ट झालेले, घरदार विकावं लागलं पण तरी देखील त्यांनी चिकाटी दाखवली आणि धंद्यामध्ये ते मोठे झालेले आहेत. चिकाटी हा एक सर्वात मोठा गुणधर्म लागतो जर का तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप करायचं असेल तर. फार कमी लोकांना फर्स्ट शॉटमध्ये मोठा सक्सेस मिळतो. हे मुद्दाम उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला भीती जर का असेल की ना आपली कंपनी जर का फेल गेली तर काय, हे कोणाला चुकलेलं नाही आहे, या अर्थाने हे उदाहरण तुम्हाला देतो. नेक्स्ट स्लाइड. वाय स्टार्टअप्स फेल, व्हॉट आर दी 10 मेजर रिझन्स फॉर स्टार्टअप फेल्युअर. जे स्टार्टअप फेल होतात त्याचे काय प्रमुख कारण आहेत. साधारण इंडियातले आणि जगातले जेवढे कंपन्या आहेत जे फेल गेले त्यांचा अभ्यास केल्यानंतर सर्वसाधारणपणे लक्षात येतं की 10 कारणांमुळे या स्टार्टअप फेल होतात. ते 10 कुठली कारणं आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत. आयडिएशन फेल्युअर, की प्रॉडक्ट मार्केट फिट, मार्केटला जसा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रॉडक्ट जर नाही करू शकला, किंवा कॅश बर्न, तुम्हाला कॅश फ्लो मॅनेजमेंट नीट करता नाही आला, नॉट हॅव्हिंग दी राईट बिझनेस मॉडेल, हे नंतर तुम्हाला मी सांगायला घेईन. मी आता फक्त वाचून दाखवतो तुम्हाला. लॅक ऑफ नेटवर्क कनेक्शन ऑफ, किंवा लॅक ऑफ मार्केटिंग करता नाही आला, लॅक ऑफ मनी, इनॅबिलिटी टू रेस फंडिंग तुम्हाला रेस करता नाही आलं, फिअर ऑफ स्टार्टअप फेल्युअर, स्टार्टअपमध्ये फेल होईल याची भीती जर का तुमच्या मनामध्ये राहिली असेल तर, पुअर ऑर्गनाइज टीम, जर का तुमची मॅनेजमेंटची टीम जर का पुअर असेल, पुअर लर्निंग म्हणजे एजिलिटी, फेल्युअरमधनं तुमची शिकायची जर का मानसिकता जर का नसेल तर, कारण फेल्युअर तर होणारच होतं, त्याच्यातनं तुम्ही काय शिकला की नाही शिकला का, प्रत्येकदा त्याच चुका तुम्ही करता. प्राइसिंग आणि कॉस्टमध्ये जर का तुम्हाला बॅलन्स करता जर का नाही आलं तर, आणि रॉंग पिवोटिंग ऑर टू अफ्रेड टू पिवोट, प्रॉडक्टमध्ये सातत्याने बदल करावा लागतो, ती जर का तुमच्यामध्ये जर का मानसिकता नसेल तर, चेंजिंग मार्केट कंडिशन, हे सर्वसाधारणपणे 10 प्रमुख कारण आहेत की ज्याच्यामुळे इंडियातले नाही तर जगातले जे स्टार्टअप फेल होतात त्यातलाच कुठल्या तरी एका किंवा अनेक कारणांमुळे स्टार्टअप फेल होतात. ह्याच्यात सगळ्यात मोठा जो आहे, जो म्हणजे 35% स्टार्टअपचे एकाच कारणामुळे फेल होतात, तो आहे की मार्केट फिट प्रॉडक्ट नाही. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी एक असा प्रॉडक्ट बनवला ज्याची मार्केटमध्ये गरजच नाही. आपल्याकडे सर्वसाधारणमध्ये इंडियामध्ये जगामध्ये असं बघितलं जातं की त्यांच्या डोक्यामध्ये एखादी जर का कल्पना जर का आली तर त्यांना ती वाटते की ही जगातली एवढी मोठी आयडिया, तर त्याच्यावरती थेट लगेच ते रिसर्च करायला घेतात, तो प्रॉडक्ट डेव्हलप करतात, त्याच्यावर त्याला विकायला सुरुवात करतात, आणि जेव्हा विकायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये डिमांडच नाही. म्हणजे सुरुवातीला त्यांनी अभ्यास करायला पाहिजे होतं की आपण जे प्रॉडक्ट डेव्हलप करतो त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे की नाही, हे वस्तुस्थिती चेक न करता जे लोक प्रॉडक्ट डेव्हलप करतात त्यांचं फेल्युअरचं प्रमाण खूप जास्त आहे. उदाहरणार्थ अंटार्क्टिकामध्ये जाऊन तुम्ही फ्रीज विकण्याचा प्रयत्न करता किंवा टकलांच्या दुनियामध्ये कांदा विकण्याचा जर का प्रयत्न करत असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये काय प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न करता आणि तिथे कोणी घेणार आहे का तुमचा प्रॉडक्ट. याचा अभ्यास न करता जे लोक करतात 35% जे फेल्युअर येते त्या टाईपचे आहेत. नेक्स्ट स्लाइड. चॉकलेट. व्हॉट इज कॉमन अमॉंग दी फॉलोइंग प्रोडक्ट्स. काही प्रोडक्टची नावं तुम्हाला दाखवतो, त्याच्यामध्ये काय कॉमन आहे सांगा. गूगल रीडर, गूगल बर्ड्स, वेव, टॉक, गूगल प्लस, स्पेसेस, इनबॉक्स, आलू, कोड, नो. काय कॉमन आहे? हां, अरे वा, एवढं सोपं आहे काय. नेक्स्ट स्लाइड. आता याच्यात मायक्रोसॉफ्ट आहे, ॲपल आहे, ब्लॅकबेरी आहे, आता नाही म्हणू शकणार की गुगल आहे. ह्या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? चॉकलेट काय असंच मिळणार आहे. या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? बॅकबेंचर्स. चुकलं तरी अंदाज बांधायला काय आलं. हे ते प्रॉडक्ट्स आहेत की जे सपशील फेल गेलेले आहेत. हे प्रॉडक्ट फेल गेलेले इथपर्यंत की त्या कंपन्यांना ते प्रॉडक्ट विड्रॉ करावे लागले मार्केटमध्ये. आणि कुठल्या कंपन्या आहेत? गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, ब्लॅकबेरी, करोडो रुपये
100 करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एवढी मोठी यंत्रणा राबवल्यानंतरही गुगलसारख्या कंपनीचे प्रॉडक्ट फेल गेलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर का भीती असेल की मी जर का एखादा प्रॉडक्ट डेव्हलप केला आणि तो जर का फेल गेला तर फेल्युअर हे गुगलला पण चुकलेलं नाही, मायक्रोसॉफ्टला पण चुकलेलं नाही. एक फेल गेला तर त्या फेल्युअरमधून तुम्ही काय शिकलात आणि नंतर तुम्ही त्या प्रॉडक्टचं नवीन रूपांतर काय करता आणि नवीन प्रॉडक्ट कसं तुम्ही लॉन्च करता त्याच्यावरती सगळं गणित असतं. जे गुगलचे हे प्रॉडक्ट फेल गेलेले त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या या प्रॉडक्टमध्ये विड्रॉ केले, मार्केटमध्ये विड्रॉ केल्यानंतर ह्यातला प्रत्येक प्रॉडक्ट त्यांनी बदल केला मार्केटच्या नीडप्रमाणे आणि त्यांनी परत एकदा लॉन्च केला. तो नवीन लॉन्च केलेले प्रत्येक प्रॉडक्ट आज आपण वापरतो. फेल्युअरला घाबरून चालणार नाही. कंपनी बंद पडली तरी आणि प्रॉडक्ट फेल गेला तरी दिग्गज लोकांना पण चुकलेलं नाही आहे ते, त्यामुळे आपण त्याचं भाऊ करण्याचं काय गरज आहे. नेक्स्ट आहे डोंट हॅव फॅमिली बॅकग्राऊंड ऑफ बिझनेस. एक सर्वसाधारणपणे एक टिपिकल मिडल क्लासचं जे कुठलाही विद्यार्थ्यांनी म्हणतात की आमच्याकडे पारंपरिक आम्ही सगळं नोकरी करणारे आईवडील नोकरीच केलेले आहेत, आमच्याकडे कोणी आतापर्यंत बिझनेस नाही केलेले आहे, मग मला जमेल का. काही एक स्टॅटिस्टिक मला तुम्हाला सांगायचं आहे. For the first time entrepreneur success rate is 18%. नॉर्मल सक्सेस रेट 10% आहे. 100 फक्त 10% लोक सक्सेसफुल होतात. पण जे फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर आहे ज्यांना फॅमिलीचा बॅकग्राऊंड नाही आहे बिझनेसचा त्यांचं सक्सेसचं प्रमाण जास्त आहे. का? कारण नवीन बिझनेस करण्याच्या पद्धती ही कम्प्लिटली बदललेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या आईवडिलांकडनं काकांकडनं आजोबांकडनं काहीतरी व्यवहार ज्ञान तुम्हाला मिळेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल असं आता गणित राहिलेले नाही. आताचे बिझनेस करायच्या पद्धती संपूर्णतः वेगळ्या आहेत. त्यामुळे जर का तुम्ही फ्रेश असाल तुमच्याकडे काही बॅकग्राऊंड जर का नसेल तर तुम्ही सक्सेस होण्याचे प्रमाण इनफॅक्ट जास्त आहे. जर का फॅमिली बॅकग्राऊंड असेल तर सर्वसाधारणपणे मग तो आईवडील पण ते सांगण्याचा प्रयत्न करतात की आमच्या काळी 25-30 वर्षापूर्वी आम्ही बिझनेस असा करायचो, तू पण तसाच कर. ती गणित चुकती. नेक्स्ट आहे हे सगळे चॉकलेट मी काय घरी घेऊन जाणार नाही. डज व्हेंचर फंडिंग गॅरंटी दी बिझनेस सक्सेस. प्रश्न असा आहे की जे व्हेंचर फंडिंग जे आहे ते ज्या कंपन्यांमध्ये पैसे लावतात त्यांचा सक्सेस गॅरंटेड असं का. व्हेंचर फंड माहिती आहे का? मी थोडक्यात सांगतो. व्हेंचर फंड काय आहे त्याच्या व्हेंचर फंड हे स्टार्टअपसाठी असतं. सर्वसाधारण बिझनेस करताना काय म्हणजे साधारण 8-10 वर्षांपूर्वी जर का कुठल्या बिझनेस जर का टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग किंवा कुठलं तरी रेस्टॉरंट टाकायचं कुठल्या तरी एक जर का बिझनेस करायचा असेल तर सर्वसाधारणपणे आपण काय करायचो आपण एक CA ला पकडतो. CA ला म्हणतो की माझा एक प्रोजेक्ट रिपोर्ट करून दे. मग तो प्रोजेक्ट रिपोर्ट करून देतो की तुम्हाला काय मशिनरी लागणार आहे, तुम्हाला काय वर्किंग कॅपिटल लागणार आहे, तुमचं मॅनपॉवर खर्च काय, मटेरियलचा खर्च काय, काय मार्जिन आहे. या बेसिसवरती तो बँकेला आपण एक लोन प्रपोजल करतो की मला एवढा टर्म लोन द्या, त्याच्यातून मशिनरी घेईन आणि एवढं वर्किंग कॅपिटल द्या ज्याच्यातून मी माझा पगार वगैरे भागवेल. अशा पद्धतीचं प्रोजेक्ट रिपोर्ट करून आपण बँकेच्या समोर जायचो. मग ते नॅशनलाइज बँका प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह बँकांकडनं आपल्याला लोन मिळायचं. पण नंतर मग जसे स्टार्टअप आले स्टार्टअपचे जे नवीन जे त्यांनी व्हेंचर केले ते सगळे नवीन विषय नवीन प्रॉब्लेम नवीन सोल्युशन. मग जेव्हा या लोकांनी अशा एंटरप्रेन्योर्सनी जेव्हा बँकांकडे प्रपोजल दिले की मला फ्लिपकार्ट टाईप काहीतरी करायचं, ओयो टाईप काहीतरी प्रोजेक्ट करायचं, ओला टाईप काहीतरी प्लॅटफॉर्म बनायचं, मला 1 करोड रुपये द्या, तर बँकांना तो विषय समजून घेता नाही आला. कारण त्या म्हणतात अशा पद्धतीचा बिझनेस कोणी केलेला नाही त्यामुळे आम्ही हा बिझनेसच मला कळत नाही म्हटल्यानंतर मला कम्प्लिटली याच्यामध्ये रिस्क वाटते म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. कारण एंटरप्रेन्योरशिप आणि स्टार्टअपच्या याच्यामध्ये जे विषय असतात ते थोडेसे जरा रिस्क टेकिंगच असतात. त्यामुळे ते जुन्या लोकांना बँकेच्या सिस्टीममध्ये ते लोकांना त्यांना हे बघता येत नाही. ते म्हणतात की हा विषय मला कळतच मी कुठल्या बेसिसवरती तुम्हाला पैसे देऊ डुबले तर काय. मग अशा जे रिस्क टेकिंग किंवा रिस्क असलेले जे व्हेंचर्स असतात ज्यांना आपण एंटरप्रेन्योर्स म्हणतो त्यांना फंडिंग करण्यासाठीचे जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे असतात त्यांना व्हेंचर फंडिंग म्हटलं जातं. व्हेंचर हा ॲडव्हेंचरमधला थोडक्यात रिस्क कॅपिटल. व्हेंचर ॲडव्हेंचर रिस्क कॅपिटल की जे थोडक्यात त्यांची तयारी असते की आपण रिस्क घेतो. हे शॉर्ट बिझनेस नाही. एक रेस्टॉरंट जर का टाकला तर साधारण माहिती असतं की 60-70% सक्सेस होणार आहे. पण हे बिझनेसेस असे असतात की जे 90% फेल होण्याची शक्यता आहे आणि तरी देखील ती रिस्क घ्यायची आहे. तर मग त्याच्यामध्ये जी मानसिकता लागते. मग काही लोक काय करतात 1-1 करोड रुपयाचे प्रत्येकजण किटी बनवतात. 10 लोक एकत्र येतात ते 10 करोड रुपये मग ते अशा स्टार्टअपमध्ये गुंतवतात की ज्याच्यामध्ये त्यांना वाटतं की खूप स्कोप आहे आणि ते बघतात. मग अशा पद्धतीचे जे गुंतवणूक करतात स्टार्टअपमध्ये त्यांना व्हेंचर फंडिंग म्हटलं जातं.
मग प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी फर्म कुठली तरी कंपनी जी व्हेंचर फंडिंगमध्ये आहे ती जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये स्टार्टअपमध्ये जेव्हा पैसे लावते तेव्हा ते फार चोखंदळ असतात, ते खूप अभ्यास करतात, कारण त्यांनी अनेक स्टार्टअप्स बघितलेले आहेत, त्यांना मार्केटचं अनालिसिस माहिती असतो, पूर्ण अभ्यास असतो की जगात काय चाललं. त्यांच्याकडे 100 प्रपोजल जर का आले तर फक्त त्यातलं 10 प्रपोजलना ते पैसे देतात. एवढं ते तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून ते तपासून घेतात आणि त्या मोजक्या 10 लोकांनाच ते पैसे देतात. मग ते रक्कम ती मोठी असते, कमीत कमी 1 करोड रुपये वगैरे. मग या निमित्ताने मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या 10 कंपन्यांना अशा व्हेंचर फंडिंगनी 1-1 करोड रुपये दिले किंवा जी काय रक्कम दिली त्या कंपन्यांचं सक्सेस गॅरंटेड असतो का? जर का एखाद्या कंपनीमध्ये जर का कोणी व्हेंचर फंडिंगने 1 करोड रुपये लावला तर त्याचं सक्सेस गॅरंटेड असतो का नाही? नाही. बरोबर. स्टॅटिस्टिक बघा काय म्हणते. व्हेंचर बॅक फर्म्स फेल 7 आउट ऑफ 10. म्हणजे ज्या 10 कंपन्यांमध्ये व्हेंचर फंडिंग केलेलं जातं 1 करोड रुपये गृहीत धरा त्यातले 7 फेल होतात. नॉर्मली किती फेल होतात? 9. व्हेंचर फंडिंगमध्ये खूप तपासून पैसे लावतात म्हणून मग त्यातले 7च फेल होतात, 3 सक्सेस होतात. चला या निमित्ताने इथं कॉमर्सचे किती विद्यार्थी आहेत? हातवरती करा. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी तर माझा एक प्रश्न आहे. आता हे जे व्हेंचर फंडिंगवाले आहेत जे अशा स्टार्टअपमध्ये पैसे लावतात जे काय ते, आणि आता वस्तुस्थिती आकडा काय म्हणतोय की 10 पैकी 7 कंपन्यांमध्ये त्यांनी जे पैसे लावलेले ते डुबतात, फक्त 3च कंपन्यांमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट शिल्लक राहते. मग व्हेंचर फंडिंग हे प्रॉफिटमध्ये असतील का लॉसमध्ये असतील? एवढा अवघड गणित आहे. चलो त्याला एक एक्झाम्पलच्या ह्याच्यामध्ये एक संस्था आहे ज्याच्यामध्ये त्यांनी 10 स्टार्टअपमध्ये फंडिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 100 प्रपोजल आले, त्यातले 10 त्यांनी सिलेक्ट केले. प्रत्येक स्टार्टअपमध्ये त्यांनी 1 करोड रुपये त्यांनी इन्व्हेस्ट करायचं ठरवलं. असं 10 कंपन्यांमध्ये किती झाले? 10 करोड. तर 10 करोड रुपये किती डुबणार या हिशोबाने? 7 करोड डुबले. किती शिल्लक राहिले? 3 करोड. पुढच्या वर्षी तो व्हेंचर फंडिंगवाला जो आहे ना तो अजून मोठा धाडस करतो. तो म्हणतो की आता मी नवीन 10 कंपन्यांना मी चूज करतो आणि त्या प्रत्येक कंपनीमध्ये आता मी 1 करोड रुपये नाही लावणार, मी 2 करोड रुपये लावणार. म्हणजे त्यांनी टोटल किती गुंतवले? 2 गुणिले 10 किती डुबले? किती? 14. 7 दुने 14. शिल्लक किती राहिले? 3 दुने 6 करोड झालं. तिसऱ्या वर्षी तो म्हणतो की आता नवीन जे तिसऱ्या वर्षी कंपन्या येतील त्यांना मी 2 करोड नाही तर 3 करोड रुपये लावणार. मग 10 कंपन्यांचा मिळून त्यांनी किती लावले? 3 गुणिले 10 30. झोपले किती? 21. शिल्लक किती राहिले? 9. या 3 वर्षामध्ये त्यांनी जे 60 करोड रुपये लावले त्यातले 42 करोड रुपये डुबले, 18 करोड रुपये त्याचे शिल्लक राहिले. मग लॉस आहे का प्रॉफिट आहे? व्हेरी गुड. तुमच्या माहितीसाठी जगात आणि इंडियामध्ये एकही व्हेंचर फंडिंग आज लॉसमध्ये नाही आणि कधीही लॉसमध्ये जाणार पण नाही. मग आता हे कॉन्ट्रडिक्शन आहे. आकडे तर सांगतात की 7 करोड रुपये टाकले, 42 करोड रुपये मातीत गेले, शून्य झाले. बरं का, शून्यच झाले होते. 18 करोड रुपयाचीच इन्व्हेस्टमेंट शिल्लक आहे, पण ते तरी देखील गडगंज आहे. हे चमत्कार कसं आहे? कोणी लॉसमध्ये जात नाही का? आजपर्यंत जगामध्ये कुठलीही व्हेंचर फंडिंग फर्म लॉसमध्ये गेलेली नाही आणि बंद झालेली नाही, ना इंडियामध्ये ना जगामध्ये. मग हे कसं आहे? याचं उत्तर आहे जे 18 करोड रुपये ज्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवले त्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन इतकं मोठं जातं, त्यातला 1 करोड रुपये 5 वर्षांमध्ये 10 करोड होतात, काही केसेसमध्ये तो 100 करोडही होतात. त्यांना तेवढा मोठा सक्सेस मिळतो की त्या 1 करोड रुपयेचे डायरेक्टली त्यांचे 10 करोड रुपये होतात कमीत कमी. काही केसेसमध्ये 1 करोडचे 100 करोड झालेली पण उदाहरणं आहेत. त्यामुळे जे 18 करोड आपण म्हणतो ना शिल्लक आहे, ते 18 करोड 5 वर्षामध्ये 180 करोड देतात. त्यामुळे 42 करोड रुपये जे आहेत ते लॉस ते त्याच्यातनं सेट ऑफ घेऊ शकतात. हा असतो व्हेंचर फंडिंगचा धंदा. नेक्स्ट स्लाइड. चॉकलेट. व्हॉट इज कॉमन अमॉंग दी फॉलोइंग स्टार्टअप्स? काही स्टार्टअपची नावं सांगतो, त्याच्यामध्ये काय कॉमन आहे सांगा. कंपन्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का सांगा. झिरोदा, जोहो कॉर्पोरेशन, रेझरपे, बूटस्ट्रॅप, डायरेक्टी, रिविगो, धुवा, विसर. झिरोदा जे शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन करतात त्यांच्यासाठी, जोहो
टॅलीचा कॉम्पिटिशन, टॅलीनी 25 वर्ष मोनोपॉली केलेले, बॅलन्स शीट म्हटल्यानंतर आपल्याला फक्त एकच कंपनी माहिती होती, टॅली. कधी वाटलं नव्हतं की कुठली तरी एक कंपनी येईल जो टॅलीपेक्षा मोठा बिझनेस करेल. एक स्टार्टअप आला जो त्याचा बिझनेस आज टॅलीपेक्षा मोठा आहे. त्यातली प्रत्येक कंपनी जी आहे ती मोठी दिग्गज आहे. इंडियन आहे काय, याच्यामध्ये इंडियन आणि अमेरिकन एकत्र मिळून बिझनेस केले. या सगळ्यांमध्ये काय काम आहे? चलो, हे उत्तराचं असं आहे की ह्या त्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांनी 1 रुपया पण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट न घेता त्यांनी कंपन्या त्यांचे मोठे केले. हा उदाहरण मी मुद्दाम का देतो की जर का तुम्हाला बिझनेस करायचा असेल, मोठं करायचं असेल तर इन्व्हेस्टरच्या पैशानेच तुम्हाला धंदा मोठा करता येतो असं नाही. इन्व्हेस्टरकडनं एकही रुपया न घेता देखील शून्यातनं यातल्या कुठल्याही फाउंडरला आर्थिक पाठबळ नव्हतं घरचं, कुठलंही बॅकग्राऊंड नसताना त्यांनी शून्यातनं बिझनेस सुरुवात केला आणि ते दिग्गज झालेले. त्यातली जी झिरोदा कंपनी आहे ती आत्ताच्या मोमेंटला इंडियातली मॅक्झिमम मार्केट कॅपिटलायझेशन असलेली कंपनी आहे, सगळ्यात नंबर 1. कारण त्यांनी कधीच डायल्यूट नाही केलेलं. त्याचे शेअर्स त्यांनी कधीच कुठल्या कंपनीला विकले नाही. सगळे शेअर्स त्याच्याचकडे आहेत. सगळ्यात श्रीमंत जो माणूस आहे तो झिरोदाचा मालक. हे उदाहरण मुद्दाम आम्ही त्यांना देतो की काही विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनींचा एक समज असतो की बाबा बिझनेस करायचा असेल तर मग इन्व्हेस्टरचे पैसे लागतात, खूप पैसे लागतात, पैशांशिवाय बिझनेस करता येत नाही. हे उदाहरण बघा. नेक्स्ट स्लाइड. ही अजून एक लिस्ट आहे. आस्क मी, फूड पांडा, टॅक्सी फॉर शो, फॅब आले. काय यांच्यामध्ये काय कॉमन आहे? या त्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या व्हेंचर कॅपिटल फंडनी करोडो रुपये, काही कंपन्यांमध्ये 100 करोड, काही कंपन्यांमध्ये 500 करोड रुपयाची गुंतवणूक झालेली आहे, तरी देखील ते फेल गेलेले, शून्य झालेले. मुद्दा काय? ह्याच्यातनं तात्पर्य काय की फंडिंग टाकले आणि खूप पैसे गुंतवलं म्हणजे सक्सेस नाही. त्यामुळे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशन, तुमचं वय, तुम्ही मुलगा का मुलगी, तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे, तुमच्याकडे पैसे आहेत नाही याच्यावरती नाही, तर तुमचा बिझनेस जो आहे, तुमची आयडिया आणि ती आयडिया तुम्ही कसं बिझनेसमध्ये रूपांतर करता या ह्याच्यावरती तुमचं सक्सेस तुमचं ठरलेलं असं मुद्दाम हे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी. नेक्स्ट स्लाइड. इज पेटेंटेड प्रोडक्ट मॅन्डेटरी फॉर स्टार्टिंग बिझनेस? डज पेटंट अश्युअर सक्सेस? नेक्स्ट स्लाइड. नो, बट. मी मुद्दाम त्याच्यामध्ये बट म्हटलेलं आहे की पेटंटेड जर का प्रॉडक्ट जर का असेल तुमच्या बिझनेससाठीचा तर मग तुमचं सक्सेस गॅरंटेड आहे का? तर नाही. पण नेक्स्ट. ओके, नेक्स्ट आहे. चलो, चॉकलेट. व्हॉट इज कॉमन अमॉंग द फॉलोइंग जायंट कंपनीज? स्लाइड. कंपन्यांची नाव माहिती आहे तुम्हाला? ईस्टमन, कोडॅक माहिती असेल, नॉटेल, ब्लॅकबेरी, पोलोरॉइड, ईस्टमन केमिकल, जनरल मोटर, एअरलाईन, अमेरिकन एअरलाइन्स कंपनी. ह्या जगातल्या, अमेरिकेच्या, युरोपच्या ज्यांनी अनेक वर्ष मोनोपॉली केलेले आहेत आणि सगळे युनिकॉर्न आहेत. युनिकॉर्न म्हणजे करोडो रुपयाची त्यांची संपत्ती असलेल्या दिग्गज कंपन्या आहेत. या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? यांच्यामध्ये हे कॉमन आहे की त्यांनी 25 वर्ष मोनोपॉली केल्यानंतर त्यांच्या प्रॉडक्टवरती त्यांनी डेव्हलप करणं त्यांनी बंद केलं. त्यांना वाटलं की आपल्याकडे जो प्रॉडक्ट आहे तोच आपण विकायचा, आता आपल्याला फर्दर डेव्हलपमेंट करायची काय गरज आहे. रिसर्चवरचं त्यांनी त्यांचं काम थांबवलं आणि ते मार्केटमधनं गायब झालं. त्यामुळे तुम्ही बिझनेसमध्ये सुरुवातीला आहात तर तुम्ही किती मोठे झाला असला तरी रिसर्च तुम्हाला थांबता येत नाही. जो थांबला रिसर्चमध्ये ती कंपनी गाळातच जाते. ह्याच्यात अजून एक उदाहरण आहे नोकिया. किती लोकांना माहिती आहे? मला माहिती नाही. 10 वर्षांपूर्वी 10 पैकी 2 लोकांकडे नोकिया फोन असायचा. आज कोणाकडेच नोकिया नाही. का? कारण त्यांनी मार्केटच्या लोकांच्या बदलानुसार त्यांनी रिसर्च करणं थांबवलं आणि तो गायब झाला. कोणाचा विश्वास बसला नसता 10 वर्षापूर्वी जर का सांगितलं असं की नोकिया संपून जाईल. आज नोकिया मार्केटमध्ये कुठे दिसत नाही तुम्हाला. नेक्स्ट आहे. हे जगातल्या सगळ्यात जे मोठमोठे जे पेटंट लिटिगेशन चालू आहे, पेटंटचे दावे, या कंपन्यांची यादी आहे. डावीकडची जी कंपनी ज्यांनी दावा ठोकला, उजवीकडची कंपनी जी मोठी आहे ज्यांच्यावरती दावा लागला, हे दोन्ही दिग्गज कंपन्या आहेत ज्यांनी दावा ठोकला आणि जिंकले. हरणाऱ्या कंपनींनी जिंकणाऱ्या कंपनीला कमीत कमी 500 करोड रुपये किंवा काही केसेसमध्ये 1000, काही केसेसमध्ये 5000 करोडचं पण कॉम्पेन्सेशन डॅमेजेसनी दिलेलं आहे.
तात्पर्य काय, जर का तुमच्याकडे पेटंट आहे, जर का ती कुणी जर का चोरली, मग ती कंपनी किती मोठी असली तरी त्याला तुम्हाला पैसे द्यावेच लागतात. ही आहे पेटंटची ताकद. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज कॉमन अमॉंग दीज कंपनीज? या कंपन्यांच्या ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे सांगा. Amazon, फ्लिपकार्ट, उबर, ओला, एअरबीएनबी, ओयो, नेटफ्लिक्स, स्पॉटीफाय, अलीबाबा, टेस्ला, गुगल. नाव माहिती आहे? व्हेरी गुड. काय कॉमन आहे? आतमध्ये गेला बघा. ऑनलाईन नाही, टेस्ला प्रॉडक्ट आहे, कार आहे. सर तुम्ही लोक जे एक्सपर्ट्स आहेत ज्यांना आपण विद्यार्थ्यांकडून ऐकण्याचा प्रयत्न करू. अंदाज मांडा. ऑनलाईन उत्तर नाही. या त्या कंपन्या आहेत की ज्यांचं स्वतःचं तसं म्हटलं तर प्रॉडक्ट नाही, ते दुसऱ्याचं प्रॉडक्ट तिसऱ्याला विकतात. याला म्हणतात ॲग्रिगेटर मॉडेल. त्यांनी एक प्लॅटफॉर्म केलेलं आहे. ॲमेझॉनमध्ये जे विकतात त्यातलं एक पण प्रॉडक्ट त्यांचं स्वतःचं नाही. ओयोमध्ये जे आपण रूम बुक करतो त्यातलं एक पण रूम ओयो कंपनीच्या मालकीचं नाही. ओलावरती जे कार आपण बुक करतो त्यातली एक पण गाडी ओला कंपनीची नाही. तर हा सर्वसाधारणपणे जो समज असतो की जर का बिझनेस करायचा असेल तर तुमच्याकडे खूप भारी आयडिया पाहिजे, खूप चांगलं प्रॉडक्ट पाहिजे. तर हे उत्तम उदाहरण आहे की तुमच्याकडे खूप म्हणजे भारी प्रॉडक्ट जरी नसला तरी एक्झिस्टिंग बिझनेस वेगळ्या पद्धतीने, ज्याला म्हणतो इनोव्हेशन इन बिझनेस मॉडेल, जुना बिझनेस नव्या पद्धतीने इनोव्हेटिव्ह पद्धतीने कसा करता येतो, त्याच्यातून किती मोठा करता येतो याचं उत्तम उदाहरणासाठी हे दिले. त्यामुळे तुमच्या डोक्यात एखादी भारी आयडिया जर का प्रॉडक्टसाठी नाही आली तर जुना बिझनेस वेगळ्या पद्धतीने किती मोठा करू शकतो, होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण. त्यातली प्रत्येक कंपनी. गुगलचे आपण किती काय काय प्रॉडक्ट वापरतो इथे सर्वसाधारणपणे. गुगल जीमेल वापरतो, गुगल ड्राईव्ह, नॅव्हिगेशन, जीपे, गुगल ड्राईव्ह, सगळे कितीतरी अनेक आपण ॲप्सचे वापरतो वगैरे. या महिन्याचं बिल किती आलं होतं तुमचं गुगलचं? या वर्षाचं तुम्ही आतापर्यंत, या वर्षामध्ये तुम्ही गुगलला आतापर्यंत किती पैसे दिले? एकही रुपयाने. वस्तुस्थिती अशी आहे की गेले अनेक वर्षांपासून गुगलचे एवढे सर्व प्रॉडक्ट्स आपण वापरतो, कित्येक वर्षापासून, आणि त्यातलं कुठल्याही प्रॉडक्टला आपण आतापर्यंत एकही रुपये आपण गुगलला दिलेले नाही आहे. पण तरी देखील गुगल जगातली सर्वात मोठी रेव्हेन्यू मेकिंग टर्नओव्हर असलेली कंपनी कशी? कारण त्यांचा बिझनेस जो वाटतो, आपल्याला वाटतं की गुगल ड्राईव्ह हे ते वगैरे, ते त्याच्यातनं पैसे नाही कमवत, ते त्याच्यातनं डेटा जो असतो तो डेटाचं मॉनिटाईज करतात. तो माझा डेटा नगरकर सरांसाठी ते वापरतील, नगरकर सरांचा डेटा ते साळुंके सरांना विकतील. ते तर आपलाच डेटा ते दुसऱ्याला विकतात आणि त्याच्यातनं पैसे कमवतात. म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकली आपल्याला बकरा केलेला आहे, त्यांनी आपल्याला गिरायक केलेलं आहे, गिरायक अशा अर्थाने की आपल्याला वाटतं की आपण त्याचे कस्टमर आहोत, पण त्यांनी आपला जो शब्द आहे गिरायक, आपल्याला त्यांनी गिरायक करून टाकलेलं आहे. आणि गुगल कशा पद्धतीने बिझनेस करतो हे अनेक वर्ष लोकांना कळलंच नाही, कारण त्याचं बॅलन्स शीट कधी आलंच नाही. त्यामुळे लोकांना कळलंच नाही की तू पैसे कसं कमवतो. 15-20 वर्षानंतर लोकांना कळायला लागलं की गुगल कमवतो ते पैसे कसे कमवतो. ही आहे इनोव्हेशनची कमाल. तुम्हाला वाटतं की तुम्ही एक प्रॉडक्ट वापरता तर तो पैसे दुसऱ्याच ठिकाणी कमवतो. स्टारबक्स किती लोकांना माहिती आहे? स्टारबक्सचा प्रॉडक्ट काय? व्हेरी गुड. कॉफी जे म्हणतात हातवरती करा. एक कॉफी केवढ्याला असते तिथली? 250 रुपये कमीत कमी. त्याला काहीतरी भंडार नाव देतात ते कॅपुचिनो आणि वगैरे. हा जो समज आहे की स्टारबक्सचा प्रॉडक्ट हा कॉफी आहे हे मुळात नाहीच आहे. स्टारबक्सचा प्रॉडक्ट आहे तिथं तो जो तामझाम देतो, ज्याला आम्ही टेक्निकल असतो युजर एक्सपिरियन्स म्हणतो. युजर एक्सपिरियन्स म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो माहोल जो देतो, तिथं तो तामझाम देतो. तामझाम तिथं विशिष्ट पद्धतीचं फर्निचर, प्रत्येक सोफा सिटिंग अरेंजमेंट वेगळी. नाहीतर मग एकच आपल्या रेस्टॉरंटमध्ये असले एक बाकडा, त्याच्यामध्ये 10, ह्याच्यामध्ये 10, 4 खुर्च्या 2 इकडे 2, अशा पद्धतीने तुम्हाला कधी सिटिंग अरेंजमेंट दिसणार. AC एकदम छान. तुम्ही गेल्यानंतर लगेच तो वेटर तुमच्या समोर येणार नाही विचारायला की चहा, कॉफी, वडा सांबार काय.
तुम्ही तासभर जरी बसला ना तिथला वायफाय जरी वापरला आणि तासाभरानंतर काहीही ऑर्डर न करता बाहेर गेलात तरी तो मालक तुम्हाला विचारत पण नाही. तो धंदा कुठला तो हा जो तामझाम आहे ना, कॉफी त्याचा प्रोडक्टच नाही, हा तामझाम विकतो. मग बसणारा विद्यार्थी जो कोणी असो तिथे तो बसल्या काहीतरी खरेदी करायचं म्हणून त्यांनी म्हणजे प्रॉडक्ट्स लावलेले आहेत. त्याच्यामध्ये मग ते स्टारबक्सची कॉफी, ज्याला आपण कॉफी म्हणतो त्याला ते कॉफी म्हणतच नाही. 250 रुपयाची कमीत कमी कॉफी असते, त्याच्यापेक्षा 25 रुपयाची अन्नाची कॉफी चांगली असते. पण 250 रुपयामध्ये लोक तिथं सर्वसाधारणपणे 1 तास बसला तर तो 1000 रुपयाचं बिल करून जातो. तिथे त्या 1000 रुपयामध्ये 900 रुपये हे तामझामसाठी देतो, 100 रुपयाचं मटेरियल फक्त तो खातो. म्हणजे स्टारबक्स जे दाखवतो तुम्हाला वाटतं की तुम्ही कॉफी प्यायला जातात, तो नाहीच येते. तरी 90% तुम्हाला तामझाम विकला आणि त्या तामझामसाठी तुम्ही पैसे दिले. नेटफ्लिक्स जेव्हा आलं होतं तरी एवढे सॉन्ग, मूवीज, एपिसोड्स, वेब सिरीज प्रीमियम, त्याच्यातनं आपण सबस्क्रिप्शनचे पैसे देतो आणि बघतो. त्यातला एक पण पिक्चर, मूवी, सॉन्ग तरी कुठल्याच त्यांनी त्याचं प्रोडक्शन केलेलं आहे. तो प्रोड्युसर जेवढा कमवतो त्याच्यापेक्षा जास्त तर हा नेटफ्लिक्सवाला कमवतो, कारण त्यांनी तो प्लॅटफॉर्म डेव्हलप केले. ही जी अक्कल आहे बिझनेस करायची, दुसऱ्याच्या प्रॉडक्टला वेगळ्या लेवलचं प्लॅटफॉर्म देऊन त्याच्यातनं 2 पैसे कमवण्याची अक्कल, याला म्हणतात इनोव्हेशन इन बिझनेस मॉडेल. तुमच्याकडे प्रॉडक्ट नसला तरी जुन्या प्रॉडक्टला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला धंदा करता येतो, म्हणून ही उदाहरण आहे. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज कॉमन अमॉंग द फॉलोइंग पर्सनॅलिटीज? हे सर्व इंटरनॅशनल लोक आहेत. याचं उत्तर असं आहे की हे तुमच्या कम्युनिटीज आहेत, ते सगळे फॅकल्टीज आहेत. एकेकाळचे प्रिन्सिपल, सिनियर फॅकल्टीज, जगभरातले पॉप्युलर, ज्यांनी त्यांचं अकॅडमिक्स प्रोफेशनमध्ये सोडून देऊन बिझनेसमध्ये आले आणि बिझनेसमध्ये मोठे झाले. आयदर रिटायरमेंट नंतर किंवा मध्येच त्यांनी सोडून बिझनेसमध्ये आले ते मोठे झाले. म्हणजे फॅकल्टी पण बिझनेसमॅन झालेले अनेक उदाहरण जगभरामध्ये. नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज कॉमन अमॉंग दी फॉलोइंग पर्सनॅलिटीज? सुभाषचंद्र, सॅम वॉल्टन, बाबा रामदेव, भार्गव, ही 3 नावं आहेत ज्यांना आम्ही 40+ क्लब म्हणतो. यातले काही बिझनेसमॅन असे आहेत की ज्यांनी वयाच्या 40 नंतर बिझनेसमध्ये आले आणि मोठे झाले. रामदेव बाबासारखे काही लोक असे की जे 50 नंतर बिझनेसमध्ये आले आणि मोठे झालेले. काही बिझनेसमॅन आहेत तो वयाच्या 60 नंतर आलेले आहेत. उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड की वयाच्या 60 नंतर आला आणि तो मोठा झाला. आणि ती ॲना म्हणून जी आहे ती वयाच्या 70 नंतर बिझनेसमध्ये आली आणि ती मोठी. त्यामुळे एज पण हा काय क्रायटेरिया नसतो. हे सर्व उदाहरणं देण्याचा उद्देश एवढाच आहे. जर का बिझनेस करायचा असेल तर बिझनेस तुमच्या आयडियातली ताकद आणि तो बिझनेस तुम्ही कशा पद्धतीने करता या जोरावरती, बाकी कुठल्याही गोष्टी हे तुम्हाला मॅटर करत नाही. नेक्स्ट. आता या बॅकग्राऊंडमध्ये सीटमध्ये आम्ही एक्झॅक्टली काय करतो, आमचं हे विजन आणि मिशन स्टेटमेंट थोडक्यात तुम्हाला सांगता आमचे फक्त 2च उद्देश असतात. एक, आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये अशा पद्धतीने वर्कशॉप घेतो आणि लास्ट इयरचे जे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही अपील आणि त्यांना एनकरेज करण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी देखील जॉब सिकर न होता जॉब क्रिएटर बनावं आणि एंटरप्रेन्योरशिप ॲज अन अल्टरनेट करिअर त्यांनी ऑप्शन इव्हॅल्युएट करायला काय हरकत नाही. जे टिपिकली आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेच नोकरीच्या मागे जातोय, आम्ही एनकरेज करण्याचा प्रयत्न करतो की काही लोकांनी जॉब सिकरच्या ऐवजी जॉब क्रिएटर बनण्याचं पण त्यांनी एक थोडंसं करिअरचं ऑप्शन परस्यू करायला काय हरकत नाही. आणि आता हा ट्रेंड मोठा होत चालेल. म्हणजे आमचा एक उद्देश आहे की ह्या विद्यार्थ्यांना एनकरेज करणं, नंबर 1. नंबर 2, जेव्हा असे विद्यार्थी मग अशा प्रवासामध्ये येतात एंटरप्रेन्योरशिपच्या याच्यामध्ये त्यांना जे हँडहोल्डिंग द्यावं लागतं, नर्चरिंग करावं लागतं, मेंटरिंग करावं लागतं, ते देण्याचं काम आपण या तिन्ही सेंटरच्या मार्फत आपण करतो. मग त्याच्यामध्ये त्यांचं मार्केट व्हॅलिडेशन, आयडिया व्हॅलिडेशन, की त्यांना लागणारे इनिशियल फंड, ग्रांटच्या मार्फत, हे सगळं आम्ही त्याला एक टप्पा आम्ही त्याला मदत करत असतो. मग ह्याच्यामध्ये काय देतो, आम्ही त्याला इन्क्युबेशन देतो, कोवर्किंग म्हणजे बसायला जर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर बसायची जागा देतो, मेंटरिंग देतो, एक्सपर्ट्स बोलवतो, त्यांच्या मार्फत तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. गव्हर्नमेंटचे काही ग्रांट्स असतात ते पण आपण त्याच्या निमित्ताने देतो. मार्केट व्हॅलिडेशन जे तुम्हाला उदाहरण दिलं होतं की मार्केटचा अभ्यास न करता जर का तुम्ही डायरेक्टली त्याला लॉन्च केला आणि तो जर का फेल गेला तर मग एखादी आयडिया असेल तर तसं पहिल्यांदा आयडिया व्हॅलिडेशन जे करायचं काम असेल ना ते आम्ही तुम्हाला करून देतो तुमच्याकडे. तशा
स्केलिंग ऑपरेशन म्हणजे तो बिझनेस कसा मोठा करायचा, प्रॉडक्ट कसा डेव्हलप करायचा, फाउंडरला पण आम्ही बिझनेस कसं करायचं याच्या संदर्भातले जे स्किल डेव्हलपमेंट असतात त्याचे आम्ही त्याला ट्रेनिंग देतो. कस्टमर कसं ॲक्वायर करायचं याचं पण आम्ही त्याला ट्रेनिंग देतो. रेग्युलेटरी कंप्लायन्स, कंपनी कशी फॉर्म करायची, त्यातले जे गव्हर्नमेंटच्या बाबी असतात, टॅक्स आणि लिगल, हे सगळं आम्ही त्याला ट्रेनिंग देतो. कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा, कस्टमर ॲक्विजिशन कसं करायचं आणि कॉम्पिटिशनला कसं हँडल करायचं, ह्या सगळं जे आहे ही चेन बेसिकली आम्ही CPPLAच्या माध्यमातून करतो. आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्टार्टअपला मग तो स्टार्टअप रूपी जो बाळ आहे तो अगदी जन्माला आल्यानंतर आलेल्या बाळाप्रमाणे पहिल्यांदा त्याला आम्ही बसायला शिकवतो, त्याला रांगायला शिकवतो, त्याला उभं राहायला शिकवतो, त्याला चालायला शिकवतो, त्याला पळायला शिकवतो, त्याला उड्या मारायला शिकवतो. ज्या कुठल्या स्टेजला तो स्टार्टअप आमच्याकडे येईल तिथपासून त्याचा पुढचा प्रवास करण्यासाठी जी काय म्हणून मदत येते आमच्या मार्फत आम्ही करण्याचा आम्ही त्याला प्रयत्न करतो. आम्ही त्याला प्रत्येक स्टेजमध्ये मदत करतो. तो आयडिया स्टेजला आला किंवा त्याच्याकडे प्रोटोटाईप आहे किंवा प्रॉडक्ट तयार केलेला आहे, कमर्शियल करायचं आहे किंवा कमर्शियल केलेलं आणि मोठा करायचा आहे, अशा कुठल्याही स्टेजला जर का आला तरी आम्ही त्याला स्टार्टअपला मदत करतो. आम्ही आमच्याकडे येणाऱ्या स्टार्टअपला कधी विचारत नाही की तू इंजिनियर आहे का, तू सायन्स आहे का, कॉमर्स आहे का, आर्ट्स आहे. आम्ही तसं बॅकग्राऊंड विचारत आम्ही फक्त विचारतो तुझी आयडिया काय आहे, त्या आयडियामध्ये मेरिट असेल तर आम्ही त्याला ऑनबोर्ड करतो. आयडियामध्ये मेरिट आणि इनोव्हेशन जर का नसेल तर आम्ही त्याला ऑनबोर्ड करत नाही. असिस्टन्स इन व्हॅलिडेटिंग जे मी म्हटलं सुरुवातीला की आयडिया व्हॅलिडेशन, प्रॉडक्ट व्हॅलिडेशन आणि मार्केट व्हॅलिडेशन हे जे प्राथमिक जे गरजा असतात बिझनेसच्या सुरुवातीचे टप्पे ते आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण करून देतो, जेणेकरून त्यांची जी रिस्क आहे ती रिस्क कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रॉडक्ट डेव्हलप केल्यानंतर लोकांना वाटतं की प्रॉडक्टच्या टेक्निकल नॉलेजवरतीच कंपन्या मोठ्या होतात. नाही, सक्सेसमध्ये प्रॉडक्टचं टेक्निकल कॉन्ट्रीब्युशन फक्त 20% असतं. 80% बिझनेस सक्सेस होण्यासाठीचं तो बिझनेस तुम्ही कसा करताय याच्यावरती तुमचा सक्सेस हा डिपेंडेंट असतो. त्याच्यामध्ये जे दोन प्रमुख गोष्टी असतात, गो टू मार्केट स्ट्रॅटेजी आणि स्केलिंग युअर बिझनेस, हे आम्ही त्यांच्याकडे करून देतो. स्टार्टअपला टेक्निकल नॉलेज बऱ्यापैकी चांगलं माहिती असतं त्या फाउंडरला, पण तो बिझनेस कसा करायचा हे त्याला माहिती नसतं. ते आम्ही त्याला आम्ही मदत करत असतो. टोटल मग आम्ही त्याला मेंटरिंग देतो, कोवर्किंग स्पेस, कॉन्फरन्स, मीटिंग रूम. तुम्हाला मी आता किती सांगितलं तरी तुम्हाला लक्षात नाही येणार. जेव्हा तुम्ही सेंटरला व्हिजिट कराल तुम्हाला लक्षात येईल की काय पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तिथे बिल्ड केलेलं आहे. तिथे इंडस्ट्री कनेक्शन देतो, रेफरन्सेस देतो आम्ही त्याला. गव्हर्नमेंटच्या अनेक पद्धतीचे जे ग्रांट्स येतात, मग ते स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, काही प्रायव्हेट, अशा पद्धतीचे सर्व पद्धतीचे ग्रांट आम्ही आमच्या मार्फत त्या स्टार्टअपकडे आम्ही त्यांना वळवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. नेक्स्ट स्लाइड. सातारामध्ये आणि पुण्यामध्ये आम्ही अनेक इंडस्ट्री बरोबरच्या MOU करतो. MOU आम्ही आमच्या फायद्यासाठी नाही, इन्क्युबेशन सेंटरच्या फायद्यासाठी नाही, तर आम्ही MOU करण्याचा उद्देश एक आणि एकमेव असतो की त्या इंडस्ट्रीचा फायदा आपल्या स्टार्टअपला कशा पद्धतीने होऊ शकेल. कारण या ज्या इंडस्ट्रीज असतात या इंडस्ट्रीना आम्ही MOU करतो की तुम्ही आमच्याकडच्या स्टार्टअपला तुम्ही मदत करा. कशा अर्थाने, जर का तुमच्याकडे जर का इंडस्ट्री आहे तो फूडमधला आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, माझ्याकडे जर का एक स्टार्टअप आला जो फूडमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये, त्याला तुम्ही ॲडवाईस द्या, कन्सल्टन्सी द्या. तुमच्याकडे असलेल्या लॅब, इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरीचं जर का त्याला कधी गरज लागली तर त्याला तुम्ही ॲक्सेस द्या. तुमच्या रॉ मटेरियलची त्याला कधी गरज पडली तर ते तुम्ही त्याला द्या. तर तुम्ही त्याला मदत करा म्हणून आम्ही त्याच्याबरोबर MOU करतो. कारण अशा केसेसमध्ये जर का तो थेट स्टार्टअप जर का त्या कंपनीमध्ये जर का गेला तर मग अशा इंडस्ट्रीज त्यांना एंटरटेन करत नाही. म्हणून मग आम्ही तो ब्रिज बनण्याचं काम करतो. अशा दिग्गज कंपन्यांबरोबरचा आम्ही MOU करतो आणि मग आमचा MOU झाल्यानंतर आमच्याकडचे जे स्टार्टअप असतात त्यांना थेट अशा मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांना डायरेक्ट ॲक्सेस मिळतो. जसं आम्ही इंडस्ट्री बरोबरचे MOU करतो तसे आम्ही कॉलेजेस बरोबरचे पण MOU करतो. जसं आता ह्या कॉलेज बरोबरचा आपला MOU आहे. आपल्या 3 सेंटरमध्ये रयतच्या 43 कॉलेज आपण डिवाइड केलेले आहेत. सातारामधला जो सेंटर आहे आपला YC कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर साधारण 24 ते 25 रयतचे कॉलेजेस आपण तिथे लिंक केलेले आहेत. पुण्यातला जो SM जोशी कॉलेजचा जो CPPL आहे त्याच्या अंडर पुणे नगर आणि नाशिकमधले जे आपले 12 कॉलेजेस आहेत त्यांना आपण जोडलेले आहे. उरलेले सर्व कॉलेजेस आपण खारघरच्या आपण जोडलेले. उद्देश की जो CPPL सेंटर आहे तो फक्त मात्र SM जोशी कॉलेजसाठी नाही आहे किंवा साताऱ्यात फक्त YC कॉलेजसाठी नाही आहे किंवा खारघरचा जो आहे तो फक्त KBP वाशीसाठी नाही आहे. तर त्या आजूबाजूच्या 3 जिल्ह्यामध्ये जेवढे म्हणून कॉलेजेस आहेत त्या सर्वांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे या अर्थाने आपण असे उपक्रम आणि असे वर्कशॉप, आपण आउटरीच प्रोग्राम जे म्हणतो आम्ही त्याला आम्ही कंडक्ट करत असतो की आमचा जो सेटअप आहे तुमच्यासाठीच आहे.
तुमच्यासाठीच आहे. तुम्ही कधी तिथं विजिट करा आणि आमच्याकडनं जे काय म्हणून मदत तुम्हाला पाहिजे आम्ही तुम्हाला तिथे देणार. अनेक दिग्गज लोकांबरोबरचे आमचे एमओएज आहेत, काही स्ट्रॅटेजिक पार्टनर्स असतात. नेक्स्ट मेंटॉर्स आम्ही मोठमोठे कन्सल्टंट आम्ही हायर करतो, जेणेकरून ते आमच्याकडच्या स्टार्टअपना ते कन्सल्टन्सी देतात एकही पैसा न देता. नंतर या प्रोफेशनल्सना हायर करायला गेला तर ते इतके पैसे मागतात की ती द्यायची ताकद त्या स्टार्टअपची नसती, तर ती अरेंजमेंट आम्ही करून देतो. या सगळ्या लोकांचा ॲक्सेस आम्ही त्याला फ्रीली अवेलेबल करून देतो. नेक्स्ट स्लाइड. आणि मग या सगळ्या प्रयत्नांना आत्ता साताऱ्यामध्ये हा आकडा जुना आहे, साधारण आता एक 26 ते 27 एक स्टार्टअप साताऱ्यामध्ये झालेले आहेत. साधारण एक 12 ते 13 स्टार्टअप आज पुण्यामध्ये आहेत आणि 25 ते 26 साधारण स्टार्टअप आपले खारघरमध्ये. टोटल एक 60 एक स्टार्टअप्सना आपण आता मेंटरिंग करतो CETPLIच्या तिन्ही सेंटरच्या माध्यमातून. आणि यातला प्रत्येक स्टार्टअपमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आलेले, काही ॲग्रीटेक आहेत, काही फूडटेक आहेत, काही सॉफ्टवेअरमधले, काही हार्डवेअरमधले, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये, काही हेल्थकेअरमध्ये आहेत, वेगवेगळे. आम्ही कुठल्याही सेक्टरसाठी आम्ही ज्याला आपण टेक्निकली म्हणतो की सेक्टर ॲग्नॉस्टिक, कुठल्याही सेक्टरला आम्ही नाही म्हणत नाही. आम्ही फक्त बघतो की तुमच्या आयडियामध्ये किती दम आहे. आयडियामध्ये दम असेल तर आम्ही ऑनबोर्ड करणार आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक प्रवासामध्ये तुमच्यासोबत आम्ही राहणार. आणि हे जे स्टार्टअप जे 22, 23, 24, 25 किंवा जे 60 स्टार्टअप आहेत त्यातले 50% स्टार्टअप हे आपले रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, 50% बाहेरचे. या सेंटरचं ऑब्जेक्टिव्ह आणि स्कोप आपण फक्त रयतच्या विद्यार्थ्यांना एंटरप्रेन्योरशिपमध्ये एनकरेज करायचं आणि त्यांनाच मेंटरिंग करायचं असं नाही आहे. आपण नॉन रयतच्या पण विद्यार्थ्यांना, कॉलेजेसना पण याच्यामध्ये जोडलेले, त्यांच्याकडनं येणाऱ्या एंटरप्रेन्योर्सना पण आपण मदत करतो. ह्याच्यातले 50% जे स्टार्टअप आपले स्वतःचे रयतचे विद्यार्थी आहेत ते तुमच्यासारखेच जे कॉलेजमधनं थेट जे काय त्यांनी केलं त्याच्यानंतर ते या प्रवासामध्ये आले. आज आमच्याकडे असलेल्या 50 स्टार्टअपमध्ये टोटल 1000पेक्षा जास्त लोकांना त्यांनी एम्प्लॉयमेंट दिलेली आहे आणि त्यांचा प्रवास मागच्या 3 वर्षामध्ये सुरू झाले. म्हणजे 50 कंपन्यांनी मिळून, 50 स्टार्टअपनी मिळून आज 1000 न्यू जॉब्स, एम्प्लॉयमेंट क्रिएट केली. आणि आता त्या स्टार्टअपची टर्नओव्हर जी आहे ती 10 ते 15 करोड आहे. त्या स्टार्टअपची ते सेल्फ सस्टेनेबल झाले. आता त्याच्यातनं 3 वर्षामध्ये ते स्वतःचा पगारही काढू शकतात, त्यांच्याकडे असलेले 5,000 लोकांचा पगारही ते देऊ शकतात. आणि सर्वसाधारण आपल्याच कॉलेजमधून आलेले विद्यार्थी आहेत, तुमच्यासारख्या बॅकग्राऊंडमधून आलेले, रुरल बॅकग्राऊंडमधून आलेले, ग्रामीण भागातून आलेले, त्यांना पण एवढा करता आला. साताऱ्यामध्ये कधी जर का वेळ मिळाला तर बघून घ्या. साताऱ्यासारख्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने स्टार्टअप्सनी तिथं प्रोग्रेस केलेले, पुण्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आम्हाला साताऱ्यामध्ये बघता आला. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये प्रचंड इनोव्हेशन माइंडसेट आहे. फक्त आपण लोक घाबरतो. तुम्ही जर का ती भीती जर का सोडली तर तुम्ही प्रचंड वेगळ्या पद्धतीचं तुम्ही एक बिझनेस, एक कंपनी तुम्ही उभं करू शकता. तुमच्याकडे ती ताकद आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी CETPLI सेंटर इथे आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट. बाकी आम्ही कॉलेजसाठी वगैरे काय करतो हे थोडक्यात, म्हणजे फक्त पार्टनरशिप, इंटर्नशिपसाठी मदत करतो काही कॉलेजेसना. आयडिया कॉम्पिटिशन वगैरे, आयडिएशन प्रोग्राम, हॅकॅथॉन वगैरे आम्ही कंडक्ट करतो. त्याच्यानंतर एंटरप्रेन्योरशिपचे काही बिझनेस विजिट्स करून देतो आम्ही विद्यार्थ्यांना आणि स्टार्टअपना. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये व्हिजिटला घेऊन जातो की तुम्हाला बघून घ्या की मोठी कंपनी कशी फंक्शन होते. वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही वर्कशॉप्स, इव्हेंट्स कंडक्ट करतो. जसं आपण आता एक आजचा वर्कशॉप गेलेला आहे. हे सर्व आम्ही कॉलेजसाठी करतो. स्टुडंटसाठी काय करतो, स्टुडंट्सना आम्ही इंटर्नशिपचे अपॉर्च्युनिटीज देतो. स्टुडंटसाठी आम्ही हॅकॅथॉन कंडक्ट करतो इंडस्ट्रीच्या कोलॅबरेशनमध्ये. म्हणजे इंडस्ट्रीकडे प्रॉब्लेम स्टेटमेंट आणून आम्ही विद्यार्थ्यांकडे आयडियाथॉन आणि हॅकॅथॉन घेतो. विद्यार्थ्यांसाठी आम्ही एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेसचे प्रोग्राम घेतो, ज्याच्यामध्ये तज्ञ लोकांना आपण बोलवतो आणि ते एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेसचे प्रोग्राम जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स असतात त्याच्यातनं ते लोक येऊन 1 दिवसांचा आणि काही प्रोग्राममध्ये एक आठवड्याभराचा प्रोग्राम आपण राबवतो, ज्याच्यामध्ये ते स्ट्रक्चर पद्धतीने विद्यार्थ्यांना जर का तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप जर का घडायचं असेल तर तो प्रवास कसा करायचा हे त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं. आणि ह्याच्यात एक पैसा घेत नाही आपण, ना आपण घेतो ना गव्हर्नमेंट पण एक पैसा देते. सगळं फ्री असते. वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप, इव्हेंट्स हे बेसिकली जर का कॉलेज मध्ये तुमच्या कॉलेजमध्ये ED सेल असेल, रिसर्चची विंग असेल,
तर EDCLच्या माध्यमातून रिसर्च विंगच्या निमित्ताने जे तुमचे उद्योजक किंवा जे विद्यार्थ्यांना जर का कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा त्यांच्याकडे कुठली जर का चांगली कल्पना जर का आली तर त्यांनी तुमच्या कॉलेजच्या EDCLच्या मदतीने IPR सेलच्या मदतीने तुम्ही तुमची एक सुरुवातीची जी जर्नी आहे ती तुम्ही करायला पाहिजे. साधारणपणे कॉलेजमध्ये आणि CEEE मध्ये संबंध असा आहे की आयडिया टू लॅब, म्हणजे तुमच्या डोक्यात जर का एखादी कल्पना जर का आली तर त्या आयडियापासून तर ते लॅबमध्ये त्याचा प्रोटोटाईप बनवण्याचा जे स्टेज आहे तिथपर्यंतचा प्रवास आम्ही कॉलेजला विनंती करतो की तो प्रवास तुम्ही तुमच्या यंत्रणेमार्फत तुम्ही तो हँडल करा. आणि मग लॅब टू मार्केटला CEEE सेंटर तुम्हाला मदतीला येते. म्हणजे थोडक्यात आम्ही अंडरस्टँडिंगसाठी म्हणून, कारण बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये आपल्याकडे एवढा चांगल्या पद्धतीचं सेटअप आहे म्हणून आम्ही म्हणतो की लॅबपर्यंतची जर्नी तुम्ही करा आणि मग लॅबनंतर POC झाल्यानंतर तो आयडिया वर्कआउट झाल्यानंतर मग तो मार्केटमध्ये कसं घेऊन जायचा तो जो प्रवास आहे ना तो CEEE तुमच्यासाठी आम्ही घेऊ शकतो. तसं नेक्स्ट स्लाइड. हे ते जे वेगवेगळे जे सेल्स असतात, इन्व्हेन्शन सेल, इनोव्हेशन सेल, IPR सेल, फॅब लॅब, ED सेल, इन्क्युबेशन, या त्या कॉलेजच्या गरजाप्रमाणे तुम्ही असे सेल तुम्ही फॉर्म करू शकता. जसं प्राचार्य यशेश साळुंके साहेबांनी सांगितलं की आपले 3 असे सेंटर्स आहेत. एक साताऱ्याला आहे जो YC कॉलेजमध्ये, पुण्याचा जो आहे तो SM जोशी कॉलेजमध्ये, आणि तिसरा खारघरला जो आहे तो इंडिपेंडंट आहे पण KBP वाशीला तो कनेक्टेड आहे. तिन्ही सेंटर तुम्हाला विश्वास नाही बसणार. जसा हा ऑडिटोरियम एक वर्ल्ड क्लास म्हणता येईल तशा पद्धतीचं वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आपण तिथे केलेले आहेत, जे बॉम्बे बँगलोरमध्ये बघता येणार नाही. अनेक लोकांनी ज्यांनी मोठमोठे इन्क्युबेशन सेंटर बघितले ते पण लोक जेव्हा आपल्या सेंटरला व्हिजिट केला तर त्यांनी पण कौतुक केलेलं आहे की आम्हाला अपेक्षा नव्हती की तुम्ही साताऱ्यासारख्या ठिकाणी तुम्ही एवढं एकदम वर्ल्ड क्लास लेवलचं तुम्ही इन्क्युबेशन सेंटर उभं केलं आणि तो कोणासाठी केलेला आहे. रयत शिक्षण संस्थेने हे करण्यामागे उद्देश काय? रयत शिक्षण संस्थेने आपला प्रत्येक जो सेंटर आहे प्रत्येक सेंटरसाठी कमीत कमी 10 ते 12 करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटीमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, मशिनरीमध्ये केली. 10 ते 12 करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. लँड आणि बिल्डिंग पकडतच नाही आहे, ते पैसे वेगळे. लँड आणि बिल्डिंग सोडून जे फर्निचर, मशिनरी, इन्फ्रास्ट्रक्चर आपण बनलेले आहे त्याच्यासाठी प्रत्येक सेंटरसाठी 10 ते 12 करोड, म्हणजे 3 सेंटरचं कमीत कमी 36 करोडपेक्षा जास्त आपण इन्व्हेस्टमेंट केली. आणि दर वर्षाला प्रत्येक सेंटरचा खर्च हा करोड रुपयाच्या दरम्यान असतो. तिथे एवढी मोठी यंत्रणा लागते. तिथे माझ्यासारखे CEO आहेत, मॅनेजमेंटची टीम आहे, 2 मॅनेजर असतात, एक्झिक्युटिव्ह आहे, मेंटरिंग करण्यासाठीचे अनेक असे प्रोग्राम आम्ही कंडक्ट करतो. कितीतरी लाखो रुपयांचा आम्ही खर्च करतो. कशासाठी? उद्योजक घडायला. आणि आम्ही चार्ज काय करतो? आमच्याकडे येणारा जो स्टार्टअप जे 25, 50, 60 ज्या लोकांचे तुम्हाला मी सांगितलं त्यांच्याकडनं आम्ही वार्षिक किती पैसे घेतो? एका वर्षाला 6,000 रुपये, महिन्याला 500 रुपये. किरकोळ. वर्षाला जे 6,000 रुपये घेतो त्याच्यापेक्षा 1,00,000 रुपये इनडायरेक्टली आम्ही त्याच्यावरती खर्च करत असतो. तर 6,000 रुपयामध्ये आमचा इलेक्ट्रिसिटीचं बिल पण निघत नाही. कारण CEEE सेंटर चालवण्यामागचा उद्देश रयतचा हा स्टार्टअपकडनं हे 6,000 रुपये गोळा करून त्याच्यातून 2 पैसे कमवण्याचा नाही आहे. जेवढे पैसे स्टार्टअपकडनं घेतो त्याच्यापेक्षा 50 पटींनी रयत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असते. का? एकमेव इच्छा की रयतचे विद्यार्थी जे आहेत पुढचं जनरेशन ते जॉब सिकर न बनता त्यांनी जॉब क्रिएटर, उद्योजक बनायला. आणि त्याचा फायदा रयतला मिळेल कधी? 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. जे आज आपल्याकडे उदाहरण आहेत रामशेठ ठाकूर साहेब, दादा पाटील साहेब, की जेव्हा जेव्हा संस्थेला गरज पडते तेव्हा ते अगदी मुक्त हाताने त्यांनी जे काय डोनेशन दिले ती परिस्थिती येईल 10-15 वर्षानंतर, जेव्हा आपण अशा दिग्गज कंपन्यांना स्टार्टअप्स आपल्या या CEEच्या माध्यमातून जेव्हा ते मोठे होतील आणि जेव्हा ते संस्थेला ते परत एकदा डोनेशन देतील ना तेव्हा मागचा पुढचा सगळा हिशोब क्लिअर होईल. आज आपल्यासाठी रामशेठ ठाकूर साहेब हे प्रॅक्टिकली कदाचित योग्य शब्द नाही पण ते आपल्यासाठी रयत शिक्षण संस्थेसाठीचे ते कुबेरच आहेत. जेव्हा कधी पैशांची आपल्याकडे कमतरता ते सर्वात पहिला माणूस जे आहे ते आपण रामशेठ ठाकूर साहेबांकडे आपण बघतो. इमॅजिन करा जर का 10-15 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आपल्याकडे असे जर का 10 रामशेठ ठाकूर साहेब जर का उद्योजक घडवले या सेंटरच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडनं जेव्हा आपल्याकडे आर्थिक मदत मिळेल आपण काय मोठा आपण उपक्रम किंवा काय मोठे विषय घेऊ शकतो. हा अजिबात शॉर्ट टर्मचा विषय नाही.
हा याच्यामध्ये किती फायदा झाला, किती तोटा झाला, एका वर्षाच्या कॅनव्हासमध्ये हा विषय बघता पण येणार नाही. CET जर का सक्सेस बघायचा असेल तर तो कमीत कमी 10 वर्षाच्या स्पॅनवरती तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल की CET संस्थेने रयत शिक्षण संस्थेसाठी काय दिलं. म्हणजे उद्योजक घडतील. तुम्ही इतिहासातले कुठलेही कॉलेज घ्या, अगदी ITI कॉलेजचं पण उदाहरण घ्या. IIT बॉम्बे, IIT चेन्नईला दरवर्षी तुम्हाला अंदाज तरी आहे का की त्यांना दरवर्षी किती डोनेशन मिळतात? 100 करोड. चेष्टा नाही करत. IIT चेन्नईला मागच्या वर्षी 100 करोड रुपयाचं डोनेशन दिलेले. कोणी दिलेले? त्यांचे ॲल्युमिनी. नंदन नीलकणीने आतापर्यंत 423 करोड रुपये दिलेले 4 ट्रंचेसमध्ये. नंदन नीलकणी इन्फोसिसचा मला. असा प्रत्येक बिझनेसमॅन जो IIT मध्ये शिकला आणि नंतर मग बिझनेस करायला परदेशात गेला, युरोपमध्ये, US मध्ये गेला आणि खूप मोठा एम्पायर जर का केला तर त्यांना संस्थेची ती जाणीव असते की या संस्थेमुळे आपण मोठ्या झालो. आणि ते जेव्हा पैसे देतात ना, मग त्या पैशांचा तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की काय लेवलची ती मदत होते. IITने लाखो आतापर्यंतचे ग्रॅज्युएट केलेले, पोस्ट ग्रॅज्युएट केलेले जे लोक नोकरी करतात, माझा आरोप नाही आहे पण स्टॅटिस्टिक असं सांगतं, IIT मधनं ग्रॅज्युएट झालेले, IIT मधनं पोस्ट ग्रॅज्युएट झालेले जर का मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जरी ते अमेरिकेच्या नोकरीमध्ये जर का असले तर ते कधी डोनेशन देत नाही. त्यांची मानसिकता असते जर का आपण नोकरीमध्ये आहे तर आपलं गणित आपण त्याच पद्धतीने बघतो. दिलं तर अगदी नाव मात्र 1 लाख रुपये, 5 लाख रुपये, त्याच्यावरती आपण करोडोची कधी भाषा. जो माणूस नोकरी करतो तो कधी संस्थेला परत करत नाही, संस्थेला आर्थिक मदत करतो. आर्थिक मदत कोण करतो? ती जिगर कोणाची असते? ती बिझनेसमॅनची असते. त्याला माहिती आहे की मला सुरुवातीला या संस्थेने मोठे केले म्हणून तो जेव्हा पैसे देतो ते पैसे आम्हाला असतात. तर पुढच्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू की आपल्याकडे कमीत कमी 10 रामशेठ ठाकूर साहेब आपल्याला घडवायचे, की त्याच्यातले काही आम्ही उपक्रम आता सुरुवात केले. थँक्यू.